भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। कठोपनिषदाच्या 3 चर्चेमध्ये 3 चर्चा झाल्या आतापर्यंत. 8व्या मंत्रापर्यंत आपण येऊन पोचलो होतो. थोडासा 8व्या मंत्राचा संदर्भ घेऊन आपण पुढे जाऊ, म्हणजे साधारण संदर्भ लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं की नचिकेत त्याचे लौकिकातले वडील आणि एका बाजूला अलौकिक असा यम, अशा 3 बिंदूंवर ही कठोपनिषदाची रेषा चालली आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जी भाष्य झालेली आहेत त्यानुसार कठोपनिषदातून बरेचसे अर्थ काढले गेलेले आहेत. त्यातला कोणताही अर्थ एकामेकाच्या विरुद्ध नाही आहे. उलट जो मूळ मुद्दा आहे त्या मुद्द्यालाच वेगळ्या प्रकाराने प्रकाशित करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलेला आहे. नचिकेत यमापर्यंत पोचलेला आहे, पोचलाय मृत्यू देणाऱ्या देवाकडे, मागणं मागणार आहे जीवनाचं. तसा विरोधाभास दिसतो, पण जो कोणाला मृत्यू द्यायचा ज्याला माहिती आहे त्यालाच जीवन माहीत असू शकेल. एक सूफी संताचा एक छोटंसं शेर आहे किंवा एक छोटीशी हे आहे त्याची. तो असं म्हणतो की जिंदगी संभाल के रखना ये मौत की अमानत है. आयुष्य असं ठेवा की ज्याच्याकडे ते द्यायचं आहे, कारण परत त्याच्याकडून ते घ्यायचं नाही आहे. ते जर व्यवस्थित सांभाळता आलं नाही तर तो तुम्हाला ते परत देईल, आणि कुणाला परत द्यायचं आणि कुणाला परत द्यायचं नाही हे ठरवणारा जो आहे तो त्या विश्वातला न्यायाधीश म्हणजे यम आहे. तो ज्ञानी आहेच. नेमून दिलेल्या नियमानुसार कर्मप्रधान विश्वामध्ये प्रत्येकाच्या पुनर्जन्माची व्यवस्था लावण्याचं काम ज्याच्याकडे आलेलं आहे तो न्यायाधीश आहे. तो त्या न्यायाधीशातला डिक्री पार्ट जो आहे, म्हणजे ज्याच्याला ॲक्शनेबल डिसिजन ऑफ अ जज म्हणतात, तेवढ्याच भागाशी तो संबंधित आहे. हे ज्याला कळालेलं आहे असा नचिकेत आता तिथं पोचलेला आहे. आणि 2 गोष्टी नचिकेताच्या मनामध्ये पूर्ण ठाम विश्वासाने बसलेल्या आहेत. एक, माझ्या वडिलांनी जे जे काही केलेलं आहे, किंबहुना जनामध्ये राहून आपलं कर्म करीत असताना माझे वडील कर्म करायच्या कौशल्याहून मुकलेले आहेत हे त्याला नक्की माहिती आहे. ते तसं मुकता कामा नये हेही त्याला माहिती आहे. पण जर त्या कर्तव्यापासून पदच्युत व्हायचं नसेल तर या कर्माची संबंधित असणाऱ्या परिणामांची ज्याला निश्चित माहिती आहे अशाच देवाकडे जाऊन कर्माचीही सुसंगती लावावी, कर्मानंतर होणाऱ्या परिणामांचीही सुसंगती लावावी, कर्मातून सुटण्याचं शास्त्र जे आहे तेही जाणून घ्यावं. हे जाणून घेण्यासाठी लागणारी जी बुद्धिमत्ता आहे, हे जाणून घेण्यासाठी लागणारं जे गुणवत्ता आहे, ज्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य दोन्हीचा समावेश आहे, या दोन्हीचा सवंग अभ्यास झालेला असा तो नचिकेत आहे. नचिकेत तिथे गेल्यानंतर आपण गेल्या वेळेला पाहिलं की तो 3 रात्री तिथं तसा थांबलेला आहे. यमाच्या अमात्याने किंवा पत्नीने, भार्येने सांगितलेलं आहे की एक अतिथी आपल्या दारावर 3 रात्रींसाठी थांबलेला आहे. आता त्रिस्त्रव किंवा त्रिस्त्र रात्रीही याचाही अर्थ भाष्यकारांनी फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लावलेला आहे. स्वामी शिवानंद आणि त्यांचे शिष्य कृष्णानंद यांनी लावलेला 3 रात्रींचा अर्थ अगदी पाहण्यासारखा आहे. ते म्हणतात तो नुसत्या 3 रात्री नाही आहेत, त्या 3 दिवस सुद्धा म्हणता आलं असतं. 3 रात्री म्हणण्याचं कारण असं आहे
की ज्या वेळेला अंधकाराने पूर्णपणे वेढलेलं आहे, या 3 रात्री कोणत्या कोणत्या अंधकाराने वेढलेल्या आहेत? एक, कर्माचं कौशल्य माहीत नसल्यामुळं सकाम कर्म करून प्रत्येकाने आपल्या पुनर्जन्माची गाठ निश्चित मारून ठेवलेली आहे, असं अज्ञान कर्माच्या बाबतीत जी दाखवते ती पहिली रात्र आहे. जो कसाबसा पहिल्या रात्रीतून पुढे गेला त्याला दुसऱ्या रात्रीच्या अगोदरचा दिवस दिसतो, त्या दिवसाला चित्तशुद्धीचं नाव दिलेलं आहे. जर कर्म सवंग झालं, जर कर्म कौशल्याने झालं, तर पहिल्या रात्रीत कर्माचा जो विळखा आहे तो रात्रीचा त्या अंधाराचा नाश होऊन चित्तशुद्धीचा, कर्मामुळे फक्त चित्तशुद्धीचा फायदा मिळतो, तो दिवस त्याला पाहायला मिळतो. पण केवळ तेवढ्या मालमत्तेवर त्याला पुढं जाता येत नाही, त्यावेळेला तोपर्यंत त्याची दुसरी रात्र येते. या दुसऱ्या रात्रीमध्ये मात्र तो उपासनेसाठी क्रमबद्ध होतो. आणि इथे उपासना असं म्हणण्याचं कारण असं आहे की उपासना करण्याची लायकी ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे त्यालाच आहे. कारण कर्माच्या पहिल्या रात्रीतून जो बाहेर पडलाय तो आता विक्षेपाच्या दुसऱ्या रात्रीत गेलेला आहे. विक्षेपाच्या दुसऱ्या रात्रीत त्याला येणारी सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल तर आत्तापर्यंत माझ्या हातून होणाऱ्या ज्या ज्या काही कर्मांची व्यवस्था मी व्यवस्थित जरी लावली असली तरी माझ्या मनोमय कोशामध्ये अजूनही जेवढ्या काही इंद्रिय गोचर वस्तू आहेत त्यांचे जे संस्कार माझ्या मनावर झालेले आहेत त्या संस्कारांनी माझ्या चित्तामध्ये अजून एक क्षुब्धता आहे. ती क्षुब्धता मी कमी जरी केलेली असली, त्या क्षुब्धतेची व्याप्ती मी जरी कमी केली असली माझ्या कर्मकौशल्यामुळे, तरी सुद्धा अनंत जन्मींच्या वासनांमुळे माझ्या चित्तामध्ये असणारी क्षुब्धता मला पूर्णपणे घालवता येत नाही. आणि हे घालवण्याचं एकमेव काम म्हणजे त्याच्या जवळ जाऊन बसावं, आसन, की तो या विक्षेपाला घालवण्यासाठी मदत करेल. या 2 रात्री दोन्हीही मी माझ्या स्वतःच्या स्वकर्तृत्वाच्या बळावर पार पाडणार आहे. आणि पहिल्या रात्री पार पाडल्यानंतर मला जशी चित्तशुद्धी मिळालेली आहे तशी दुसरी रात्र पार पाडल्यानंतर मला वैराग्याच्या भूमिकेमध्ये प्रवेश मिळणार आहे. आता प्रश्न असा आहे की मी राजपदासाठी लागणारी जेवढी काही गुणवत्ता आहे ती संपादन जरूर केलेली आहे, पण नेमका राज्याभिषेक कसा करायचा, माझं पद नेमकं कुठं आहे, तिथे कशा प्रकाराने मी स्थानापन्न व्हायचं की ज्याच्यानंतर त्या राज्याभिषेकाची मुहूर्त आल्या आल्या माझा राजा म्हणून राज्याभिषेक होईल. आणि एकदा म्हणून माझा राजा म्हणून राज्याभिषेक झाला की पुन्हा माझा प्रधान किंवा शिपाई होण्याची कोणतीही शक्यता नाही, कारण मला एक बिरुद मिळालेलं आहे. त्या बिरुदाच्या पलीकडे काही नाही आहे. आणि ते जे तिसरं बिरुद आहे ते बिरुद घालवण्यासाठी जो त्रास होतो, जे संकट येते ते त्या तिसऱ्या रात्रीचं आहे. या 3 रात्रींच्या अनुक्रमानं 3 वर सुद्धा मागितले गेलेले आहेत. 3 वर आहेत, 3 रात्री आहेत. आणि 3 रात्रीमध्ये गंमत अशी आहे की केवळ तिथे जाऊन तो अतिथी नाहीतरी यजमानाने किंवा यजमानाच्या अमात्याने दिलं तरी अन्न प्राशन करायला काहीच हरकत नव्हती, पण तो तिथे उपवासाने राहिलेला आहे. हा साधकाचा प्रवास आहे, त्याचा उपवास ही त्याची साधना आहे. अशा 3 रात्री या 3 महत्त्वाच्या अडचणीतून जो आपल्या साधनेच्या उपवासाने तिथे थांबला असा तो विद्वर असल्यामुळे, म्हणून अशा अतिथीचा अपमान करण्याच्या भीतीपोटी यमधर्माला सुद्धा भीती वाटलेली आहे. देव कोणाला घाबरतात? अशा व्यक्तीला घाबरतात. त्याचं कारण असं आहे, यम किती जरी केलं तरी देवलोकातला धर्मराज आहे आणि हा जो मुलगा आहे हा ब्रह्मलोकाची आराधना करणार आहे. म्हणजे यमधर्माच्या राज्याच्या पलीकडे जाण्याची ज्याची कुवत आहे असा अतिथी माझ्याकडे येऊन कोणत्याही कामासाठी का असेना थांबलेला आहे, हे बघून आता यमाला त्याच्याबद्दल थोडासा पश्चातापही झालेला आहे. आणि म्हणून तो दोन्ही गोष्टी मागतोय. काय मागतोय तो? तिस्रो रात्रीही यद वाचिक ग्रहे मे अनशनन ब्राह्मणन अतिथी नमस्य. माझ्या घरामध्ये, वस म्हणजे टू स्टे, यद वाचिक ग्रहे, माझ्या घराच्या समोर 3 रात्री उपाशी अनशनन ब्राह्मण म्हणजे विद्वर
जो ब्रह्माच्या उपासनेला योग्य झालेला आहे, जो ब्रह्माच्या उपासनेचा अभ्यास करतो असं नव्हे, जो ब्रह्माच्या उपासनेला योग्य झालेला आहे, जो ब्रह्मप्राप्तीसाठी जवळजवळ शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला असा विद्वर अतिथी म्हणून माझ्यासमोर आलेला आहे, त्याला पहिल्यांदा माझा साष्टांग नमस्कार. त्याच्यापेक्षा पूज्य असं या जगामध्ये दुसरं काहीही नाही आहे, म्हणून तो नमस्ते म्हणतो. पुढे तो असं म्हणतो, नमस्ते अस्तु. नम म्हणजे टू बेंड. मी माझ्या साष्टांग दंडवत असं सुद्धा म्हणतात. दंडवत म्हणजे दंड म्हणजे काठी. एखादी काठी जमिनीवर पडल्यानंतर जशी ती राहते तद्वत मी संपूर्ण शरणागतीनी तुम्हाला नमस्कार करतो. नमस्ते अस्तु ब्रह्मन स्वस्ती मे अस्तु. कोण कोणाकडे मागतंय? आता यमधर्म स्वतःच म्हणतोय स्वस्ती मे अस्तु, मी ठीक असेन असा तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी तुम्हाला नमस्कार तर करतोच आहे. तस्मात् प्रति त्रिन्वरान वृणीष्व. आता माझे 3 प्रकारचे अपराध झाले, तुम्हाला 3 रात्री मी ठेवलं, म्हणून आता माझ्याकडे तुम्हाला या नुकसानीची भरपाई करण्यासाठी म्हणून 3 वर मी तुम्हाला देऊ इच्छितो असं ते म्हणतात. आता यद आवात्सी ग्रहे मे, यू स्टेड इन माय होम. कोण मृत्यूच्या घरी राहतो? मृत्यू कोणालाही ठेवून घेत नाही. एकतर तो त्याला परत पाठवतो किंवा एकतर तो त्याला त्याच्या घरातून त्याच्या मागच्या बाजूला पाठवतो, पुढे किंवा मागे. घरामध्ये त्याच्या कोणी राहत नाही. पण त्याच्या घरामध्ये कोण राहू शकतो? जो तो यायच्या अगोदर, त्याचं कार्य करायच्या अगोदरच ज्यांनी त्याला जाणलेलं आहे, तो हक्कानी त्याच्या घरामध्ये राहू शकतो. आणि म्हणून आपण मागच्या वेळा पाहिलं की कृष्णमूर्ती म्हणा किंवा बाकींचं म्हणणं असं आहे की जगताना मरता आलं पाहिजे. म्हणजे जगताना मरण म्हणजे नेमकं काय हे ज्याला समजलेलं आहे. जसं आपण हे सुद्धा पाहतो, तक्षकाच्या शापामुळं 7 दिवसांनी मरण जरूर येणार होतं. फरक शापात झालेला नाही आहे. फरक अशामध्ये झालेला की 7 दिवसात मी काय करू शकतो. आणि 7 दिवसात त्यांनी जे केलं तेच संत आलेल्या आयुष्याच्या अगोदरच करून टाकतात. जसं नाथ महाराजांनी असं सांगितलं होतं की मला नेहमी मृत्यू समोर दिसतो. आणि यक्ष प्रश्नामधला हा एक महत्त्वाचा प्रश्न पण आहे की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, नक्की निश्चित ज्याची खात्री आहे, भविष्याच्या अनेक घटनांबद्दल आपणाला अजिबात माहिती नसताना सुद्धा कुठेतरी त्याची खात्री यावी म्हणून परत परत आपण असा विचार करतो, असं होईल, असं जर चुकून झालं तर, या शंकेने आपण कायम भीतीच्या दडपणाखाली राहतो. पण ज्याची निश्चित खात्री आहे त्या भीतीबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे असं धर्मराजाला यक्ष प्रश्नामध्ये सांगितलं की धर्मराजाने दिलेलं उत्तर आहे ते. पुढे ते असं म्हणतात, स्वस्ती सु अस्ति भद्रम मंगलम किंवा स्वस्ती पुण्यवाचकम आहे. अनशन नाही, तो अभुंजान, नॉट इटन. काही खाल्लेलं नाही आहे. काय खाल्लेलं नाही आहे त्यांनी 3 रात्री? जे खायचं नाही ते खाल्लेलं नाही आहे. त्यांनी कर्म असं केलेलं आहे की ज्याच्यामध्ये जे खायचं नसतं फल, त्याची सगळी कर्म निष्काम कर्म झालेली आहेत. त्याचे विचार कसे आहेत? तर त्याचा विचार कोणताही असा विचार त्याच्याकडे आला नाही की ज्याच्यामुळे त्याच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा विक्षेप येईल की तो ज्या विचारांशी दृढ बांधला गेला पाहिजे त्या विचारापासून तो दूर जाईल. अशा प्रकारचे त्यांनी उपोषण केलेलं आहे. तस्मात् प्रति तस्य प्रतिकाराय. आता माझा जो दोष झालेला आहे त्याला रेमेडी म्हणून, त्याचा उपाय म्हणून मी तुला 3 वर देऊ इच्छितो. वृष्णीव म्हणजे प्रार्थयस्य, स्वीकुरु म्हणजे तो नुसतेच वर देत नाही आहे, तो वर घ्या म्हणून त्यांना विनंती करतोय. म्हणजे इथे जेवढ्या वृद्धिसिद्धी आहेत त्या सगळ्या समोर उभा राहिलेल्या आहेत. आता देणारा अत्यंत प्रबळ आहे, तो सगळं देऊ शकतो हे घेणाऱ्याला पण माहिती आहे, तो सगळं देऊ शकतो हे देणाऱ्याला माहिती आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की मागणारा काय मागतोय आणि देणारा मागणाऱ्याने काय मागितले हे पाहून काय सुखी होतोय. पुढचा जो इथे एक अखंडानंद सरस्वती म्हणून महाराज होऊन गेले, 20-21 वर्षापूर्वी ते गेले, वृंदावनला राहायचे ते. अखंडानंद स्वामींनी याच्यामध्ये थोडासा कठोपनिषदांच्या या 3 रात्रींचा 3 गाठींशी संबंध लावला आहे. जसं आपण 3 रात्रींची कृष्णानंदांनी लावला आहे तसं अखंडानंदांनी 3 गाठींशी लावला आहे. ते असं म्हणतात की पहिली गाठ जी आहे ती कर्माची आहे, ती स्थूल शरीराला लागलेली आहे. दुसरी गाठ जी आहे ती कामाची आहे किंवा इच्छेची आहे, तृष्णेची आहे, ती सूक्ष्म शरीराला लागलेली आहे.
आणि तिसरी जी आहे ती अविद्येची आहे, ती कारण शरीराला लागलेली आहे. अशा 3 शरीराला असणाऱ्या 3 गाठी 3 रात्रीत ज्यानं सोडवलेल्या आहेत, तो या विद्येचा पात्र असा विद्यार्थी आहे. अशा पद्धतीने त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आता आणखीन एका पद्धतीने सुद्धा अर्थ लावलेला आहे. या 3 रात्री म्हणजे 3 गुणांशी संबंधित लावलेल्या आहेत. पहिली तमगुणाची रात्र आहे, सगळ्यात जाचक आहे, अवघड आहे. दुसरी रजोगुणाची आहे आणि तिसरी जी आहे ती सत्वगुणाची रात्र आहे. त्या सत्वगुणाच्या म्हणजे 3 गुणांच्या, आता इथे त्रिगुणातीत होण्याचा प्रसंग आहे. अशा पद्धतीने सुद्धा या 3 रात्रींचा अर्थ लावलेला आहे. 10व्या याच्या पुढचा जो मंत्र आहे त्या मंत्रामध्ये मंत्र असा आहे, शांत संकल्प. आता नचिकेताला 3 वर माग म्हणून सांगितलेलं आहे. नचिकेतांनी वर मागायला सुरुवात केलेली आहे. शांत संकल्पाः सुमना यथा स्यात् वीतमन्युः गौतमो माभिमृत्यो त्वत् प्रसृष्टं मा अभिवदेत् प्रतितः एतत्त्रयाणां प्रथमं वरमं वृणे. तो असं म्हणतोय शांत संकल्प. आता पहिला वर जो आहे तो वडिलांसाठी मागायचं चाललेलं त्याचा. एतत्त्रयाणां प्रथमं वरम वृणे, 3 पैकी पहिला वर मी मागत आहे. त्वत् प्रसृष्टम, त्वत् म्हणजे यमा तू, प्रसृष्टम मला सोडून दिलं, मला परत पाठवलं. जेव्हा तू मला परत पाठवशील तेव्हा मा अभिवदेत प्रतितः, त्यांना असं वाटू नये, त्यांना जी प्रतीती येईल, प्रतीत होईल त्यांना मला बघून, ते असं व्हावं की जसं पहिल्यांदा त्यांना माझ्याबद्दल प्रेम वाटत होतं तसंच वाटावं. पण हे नुसतं वडिलांना भेटल्यानंतर त्यांनी माझ्याबद्दल काय विचार करावा इतपत हा वर मर्यादित नाही आहे. मागताना एवढंच सांगितलं की शांती संकल्प का मागितलाय, रागामुळे त्याला तिकडे जायला सांगितलेलं आहे. म्हणजे माझे वडील मी परत गेल्यानंतर त्याच अवस्थेमध्ये जर असतील तर परत ते माझा दुस्वास करण्याची शक्यता आहे, मला उपेक्षण्याची शक्यता आहे. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं मन शांत होऊ दे असं म्हणालं. आणि शांत संकल्प सुमनः, प्लेझंट माइंड, सुमनः प्लेझंट माइंड, माझ्या वडिलांचं मन उल्हसित राहो, रागद्वेषापासून दूर राहो. इथंपर्यंत त्याचा जो अर्थ लागतो तो शब्दार्थ आहे. त्यातच गौतम हा शब्द येतो कारण तो गौतम कुळातला आहे. म्हणजे आपण साधारण काशपत्री, भारद्वाज याप्रमाणे जशी कुळ आहेत त्यातलं एक कुळ आहे. गौतम असंही त्याचं कुळ आहे आणि उद्दालक आणि अरुणी यांचा तो पुत्र आहे असंही पुढे येणार आहे. या कुळामध्ये जन्माला आलेल्या माझ्या वडिलांना, कारण त्यांना गौतम असंही म्हणता येईल, जेव्हा मी परत जाऊन भेटेन तेव्हा तू मला सोडल्यानंतर, मी परत गेल्यानंतर त्यांचं मन शांत झालेलं असू दे आणि ते मला तिथे स्वीकारू देत. इथंपर्यंत त्याचा वाच्यार्थ आहे. मा अविवदेत प्रतितः. पुढे याच्यामध्ये तो वीतमन्यू असा एक शब्द वापरलेला आहे. वीतमन्यू म्हणजे विगत मन्युः. मन्यू म्हणजे राग, मनू म्हणजे नव्हे, मन्यू हा शब्द संस्कृतमध्ये राग किंवा द्वेष याच्यासाठी येतो. वीतमन्यू म्हणजे ज्यांनी रागाला मागं सारलेलं आहे. आता विगतमन्यू म्हणजे रागाला सोडणे हा वाच्यार्थाने पाहायला गेलं तर जो प्रसंग घडलेला आहे त्याच्याशी संबंधित आहे. पण याचे गूढार्थ जसे भाषामध्ये लावले गेलेले आहेत आणि खास करून आचार्यांनी लावलेले आहेत ते कसे कसे आहेत ते आपण पाहूया. ते असं म्हणतात, शांत संकल्प, हा संकल्प शांत व्हावेत. संकल्प शांत होणे म्हणजे मनाचा, जी मनाची भूमिका आहे, संकल्प विकल्पात्मका वृत्ती ही ती पूर्ण विरून जाऊ दे. ज्याचे संकल्प विरलेले आहेत, ज्याच्याकडे संकल्प नाहीत त्याच्याकडे विकल्प कुठून येणार, आणि ज्याच्याकडे विकल्प नाहीत तिथे बुद्धी कशासाठी काम करेल. म्हणजे एका संकल्प या शब्दामध्ये संकल्पाची निवृत्ती बरोबर विकल्पाची निवृत्ती बरोबर बुद्धीच्या कार्याची निवृत्ती, ही तिन्हीची निवृत्ती कशासाठी झालेली आहे, कर्मासाठी झालेली आहे. म्हणजे माझ्या वडिलांनी काम्य कर्मासाठी हा हे केला होता म्हणून सुरुवातच काम्य या शब्दाने झालेली आहे. ज्या मोहापोटी त्यांनी ते कर्म केलं होतं, म्हणजे त्यांनी एका वरामध्ये वडिलांच्या रागाबरोबर रागाचं जे मूळ, रागाचं मूळ कशामध्ये आलं तर त्या त्यांना होत असलेल्या संकल्प विकल्पामध्ये आहे. म्हणजे
अंतःकरणाचा मन नावाचा जो पदर आहे, त्या मनावर उठणाऱ्या ज्या काही विकल्पाच्या लाटा आहेत त्याही थांबवत, त्यातली एखादी लाट पकडून जी बुद्धी काम करते तेही थांबव. आणि असं ज्याचं सगळं थांबलेलं आहे त्याच्यामध्ये काय राहू शकतं? फक्त शांती राहते. आणि म्हणून शांती संकल्प असा तो शब्द वापरलेला आहे. पुढे निष्काम कर्म हे अशा पद्धतीने जर करायला लागलं आणि ज्याच्या मनातले संकल्प विकल्प हे केवळ ईश्वर इच्छा म्हणून यायला लागले, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, इतकीच ज्याची इच्छा होते, जी ईश्वराची इच्छा असं खात्रीने सांगता येतं, तेव्हा अशा व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या मनाला दुसरं नाव काय देता येईल? तर त्याला दुसरं नाव देव असं देता येईल. आणि देव, सुमन हे देवाचं नाव आहे. आपल्याकडे एक अमरकोश नावाचा कोश आहे, म्हणजे ज्याला आपण शब्दकोश म्हणतो. अमरसिंहांनी 2ऱ्या शतकामध्ये तो लिहिलाय, काश्मीरी पंडित होते ते. अमरसिंहांनी हा जो लिहिलाय त्याच्यामध्ये सुमन या शब्दाचा अर्थ, देवाचे अलग अलग नावं दिलेली आहेत, त्यातलं एक देवाचं नाव सुमन असंच आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीने हा शब्द पाहता येतो. ज्याचं मन सु झालेलं आहे, ज्याचं मन उत्तम झालेलं आहे. उत्तम मन कोणतं? की जे खरं म्हणजे अशी गंमत आहे, जे मन काहीच करत नाही ते सगळ्यात उत्तम आहे. म्हणजे ज्या मनामध्ये निष्क्रियता कोणत्या प्रकारची? आध्यात्मिक प्रकारची आलेली आहे, ज्याला जाणून बुजून उमजून मनावर असं नियंत्रण करता आलेलं आहे की त्याच्या मनामधून आता कोणत्याही प्रकारचे संकल्प बाहेर पडत नाहीत, अशा मनाला, अशा व्यक्तीला, असं मन जिथे आहे त्या जागेला, त्या व्यक्तीला, त्या देहधारी पुरुषाला देव असं सुद्धा म्हणता येतं. म्हणजे थोडक्यात त्याने आपल्या वडिलांना देव कर असाच वर मागून घेतलेला आहे. पुढे ते असं म्हणतात मन्यू. आता हा मन्यू हा शब्द जो आहे, जो आचार्यांनी त्याला विगत रोष असं पण म्हटलेलं आहे. म्हणजे रोष म्हणजे राग, विगत म्हणजे जो, आणि विगत या शब्दामध्ये जेव्हा वि हा धातू येतो तेव्हा त्याच्यामध्ये परमनन्सी एक्सपेक्टेड आहे, कायमस्वरूपी, तत्कालिक नव्हे. विगतमन्यू, विगत रोष म्हणजे ज्याचा कायमस्वरूपी राग गेलेला आहे. इथे मन्यू हा शब्द संध्या वंदना करताना हा श्लोकामध्ये तो येतो. सूर्यश्च मा मनुष्य मनुपतेश्च मन्यू कृतेभ्यः, असं संध्येमध्ये संदर्भ येतो. त्यातला जो मन्यू आहे तो मन्यू हा राग असाच आहे. म्हणून रोज जी संध्यावंदना आपण करतो त्याच्यामध्ये मागून हेच घ्यायचं आहे की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडून असं कोणतंही विचार आणि कृत्य होऊ नये की ज्याच्यामुळे रागाची उत्पत्ती होईल. आचार्यांनी याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडलाय की पितुः परितोषिणम, लेट द फादर बी हॅपी, असं ते म्हणतात. नचिकेतांनी आपले वडील सुखी व्हावे किंवा आनंदी व्हावे असं मागितलेलं आहे. पण हे सांगता सांगता आचार्यांनी एक छोटीशी अशी हे दिलेली आहे त्याच्यामध्ये कलाटणी, की जो पुत्र आपल्या वडिलांना, म्हणजे तिथं आई वडील असं दोन्ही आलं, आपल्या पितरांना योग्य प्रकारे आदरपूर्वक वागवू शकत नाहीत, अशा माणसाला आध्यात्मिक प्रगतीमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नाही आहे. ते कोणत्याही प्रकारचे असो. जन्मला जयाचे उदरी तयासी जो दूर करी, सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख, असं लिहिलेलं नाही की जन्मला जयाचे चांगले उदरी, जन्मला जयाचे उदरी, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हू इज युअर मदर. एकदा तिला आई किंवा वडील असं नामाभिधान मिळालं तर त्याचं कारणही असं आहे. इतकं म्हणण्याचं कारण काय असावं? साधकाची अत्युच्च परिसीमा म्हणजे संत होणे. संतांना सगळ्यांबद्दल कळवळ आहे. जगातल्या म्हणजे विवेकानंदांपासून ते सगळ्या संतांपर्यंत, नाथांपासून ते त्या ताणलेल्या गाढवापर्यंत प्रत्येक चर अचराबद्दल केवळ प्रेम किंवा ज्यांच्या मनामध्ये कनवाळूपणाची भावना आहे त्यांनाच संत म्हणतात. ते दयाळूच असतात. आता ही गोष्ट अशी झाली की माझ्याशी ज्याचा संबंध अजिबात नाही अशा व्यक्तीबद्दल माझ्यापेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर असल्यामुळं कनवाळूपणा येऊ शकतो. माझ्या सगळ्यात जवळची आणि तशी प्रेमाची गोष्ट कोणती? माझं कुटुंब. माझ्या कुटुंबामध्ये खास करून कोणाबद्दल माझ्याबद्दल सगळ्यात जास्त आदर असेल की ज्यांनी मला जन्म दिला, त्यांच्याशी जो व्यवहार करू शकत नाही तो इतर लोकांशी काय व्यवहार करू शकेल? त्यामुळे साधनेची सुरुवात ही पहिल्यांदा आपल्या घरामध्ये असणाऱ्या व्यक्तींवरच्या प्रेमाने होते. म्हणून जर पती पत्नीमध्ये वाद होत असेल
किंवा आपल्या पत्नीबरोबर आपला वाद होत असेल, आपल्या पतीबरोबर आपला वाद होत असेल, आपल्या मुलाबरोबर आपला वाद होत असेल, आपल्या आईवडिलांबरोबर आपला वाद होत असेल, तर साधनेमध्ये प्रगती होण्याची यत्किंचित सुद्धा खात्री नाही. ज्यांचे असंख्य अपराध पोटात घालण्याची कर्तव्यापोटी अपेक्षा आहे, तिथंच जर जमत नसेल, तर ज्यांचा आपल्याशी संबंध नाही तिथे कसं माझं जमणार आहे. आणि म्हणून इथे एक चांगलं उदाहरण सुद्धा पुंडलिकाचं आहेच आहे. आम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला भेटण्यासाठी पाळीत उभा राहतो. तो पुंडलिक स्वतः आपल्या जागेवरून भेटायला विठ्ठल पुंडलिकाकडे गेलेला आहे. आणि पुंडलिकाने काय सांगितलंय, आई वडिलांची सेवा चालली आहे, थांबायचं असेल तर थांबू शकतोस, अगदीच अतिथी उपकार झाला नाही असं होणे म्हणून एक वीट टाकतोय त्याच्यावर उभा राहा, जमत असेल तर, नसेल तर माझं काम चालू आहे. पण तो थांबला. याचा अर्थच असा आहे की ज्याच्या, आणि या प्रकारे आचार्यांनी या श्लोकामध्ये थोडीशी अशी कल्पना दिलेली आहे की पितृ परितोषिणाम हा एक साधनेतला महत्त्वाचा अंग आहे. पुढच्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात, यथा पुरस्ताद भविता प्रतिता औदालिक आरुणिम मत प्रसृष्टः सुखम रात्री शयिताम वीतमन्युसत्वाम ददृशिवान मृत्युमुखात प्रमुक्ताम. यथा पुरस्ताद भविता, जसं पूर्वी झालं होतं, म्हणजे जसे माझे वडील पूर्वी मला वागवत होते, पूर्वी म्हणजे रागवले त्यावेळेला नव्हे, त्याच्या अगोदर जसे ते माझ्यावर प्रेम करत होते, तसे औदालिकी अरुणम. आता औदालिकी अरुणिम म्हणजे हा त्याच्या वडिलांना दिलेला संदर्भ आहे. याच्यात थोडंसं भाषांमध्ये फरक आहे. औदालिक आणि अरुणीचा पुत्र असा एक अर्थ आहे, आणि आचार्यांनी मात्र हा थोडासा वेगळा दिला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते औद्दालिक उद्दालक नावाचे जे ऋषी होते ते त्यांच्या वडिलांच्या बाजूनी आलेले आहेत, आणि अरुणी जी आहे ती आईच्या बाजूनी, म्हणजे ते दोन कुळं आहेत, दोन वेगळ्या वेगळी कुटुंब आहेत. आणि कदाचित तिसऱ्या एका भाषेमध्ये असं म्हटलं की कदाचित हा वाजश्रवा दत्तक गेलेला असेल, ही शक्यता आहे. अशा तिन्ही शक्यतेतून असं म्हटलंय. म्हणून आचार्यांनी जो शब्द वापरलाय द्वया मुषायनोवा, दोन कुटुंबांच्या संगमानी झालेल्या अशा घरामध्ये हा पुत्र जन्माला आलेला आहे. कोण? नचिकेताचे वडील. याच्याबद्दल ते बोलत आहेत. मत प्रसृष्टाः म्हणजे माझ्या सांगण्याप्रमाणे सुखम रात्री शयिता. आता यम सांगतोय की मी असं आता त्यांना आशीर्वाद देतोय, तुझ्या पहिल्या वराला मान्यता देऊन मी असा आशीर्वाद देतोय की सुखम रात्री शयिता, आता ते रात्री आनंदाने झोपतील. प्रत्येक शब्द उपनिषदातला महत्वाचा आहे. असंही म्हणता आलं असतं, ठीक आहे तुझे वडील आनंदाने राहतील. सुखम रात्री शयिता, हा कोण सुखम रात्री शयिता? जो साधनेमध्ये आपल्या कर्माच्या चित्तशुद्धीच्या टप्प्याच्या पुढे गेला त्याचीच झोप चांगली लागू शकते. ज्याची चित्तशुद्धी नाही आहे, म्हणजे त्याला नेहमी ज्याच्या कर्माचे काटे टोचत राहणार आहेत. आणि कर्माचे काटे कुणाला टोचतात? एक, कर्म जो जसं करायला पाहिजे तसं करत नाही. दुसरी गोष्ट, जो कर्माचा आश्रव थांबवत नाही. झालेल्या गोष्टीची चिंता, झालेल्या गोष्टीचा शोक, येणाऱ्या गोष्टीची चिंता, या दोन गोष्टींच्या मध्ये चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय, दुई पाटन के बीच में साबुत बचानक होय. हे दुई पाटन कोणते आहेत? भूतकाळाचा शोक, भविष्याची चिंता. आणि या दोन्हीच्या मध्ये जी झोप लागते, या झोपेला झोप असं म्हणता येणार नाही. आणि त्याच्याऐवजी इथे आता यम काय म्हणतो की मीच आशीर्वाद देतोय की त्यांचं कर्म असं होईल की त्यामुळे त्यांना सुखम रात्री शयिता वीतमन्युसत्वाम झालं. आता त्यांचा राग निघून जाईल. एक मोठा म्हणजे विकारांपासून प्रचंड मोठी त्यांची सोडवणूक त्यांनी केलेली आहे. तीन गोष्टी याच्यामध्ये येतात. त्या कशा येतात की वीतमन्युसत्वाम म्हणजे एकतर रागाला मागे टाकलं, ही एक घटना त्यांच्या बाबतीत झाली, म्हणून सुखम रात्री शयात दुसरी घटना झाली. आणि ह्या दोन घटना ज्यांच्या झालेल्या आहेत त्यांचं काय होतं? ददृशिवान मृत्युमुखात प्रमुक्तम. आता त्याच्याहीपेक्षा मोठा आशीर्वाद त्या आशीर्वादामध्येच देऊन टाकलेला आहे. मृत्युमुखात, मृत्यूच्या मुखात जाण्याची जी काही सोय झालेली आहे त्या सोयीपासून मी आता यांना वंचित करतो. म्हणजे आता मृत्युमुखात जाण्याची त्यांना गरज नाहीये. इथे एक मुद्दा आचार्यांनी असा मांडलाय की अमुष्यायन बिलॉंगिंग टू
ए पर्टिक्युलर फॅमिली ऑफ 2 टाईप्स, म्हणजे 2 वेगळ्या वेगळ्या कुटुंबातून आलेले हे जे नचिकेताचे वडील आहेत. इथे थोडासा संदर्भ असाही दिलेला आहे की तुमच्या कुळामध्ये, तुम्ही कोणत्या कुळामध्ये जन्माला आलात, तुमचे आई कोण आहेत, तुमचे वडील कोण आहेत, याचा आणि साधनेचा अर्थार्थी काहीही संबंध नाही आहे. याचा थोडासा संदर्भ जास्त महत्त्वाचा त्या काळामध्ये ठरतो की ज्या काळामध्ये वर्णाश्रमाचा विपर्यास जातीव्यवस्थेमध्ये झालेला होता. चांडाळ ही व्यक्ती जवळजवळ सर्व गावांमध्ये आणि शहरांमध्ये दिसत होती ज्या काळी. त्या काळच्या याच्यामध्ये ही शंका येणं साहजिक होतं की मी द्विज नसल्यामुळे, आणि द्विज असणे म्हणजे नेमकं काय हे ज्या वेळेला माहिती नव्हतं, त्या काळामध्ये अशी एखादी शक्यता येऊ शकते की जर माझ्याच्याने काही होणारच नसेल, मला तो अधिकारच नसेल, तर मी साधनाही का करावी? कारण मी ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळामध्ये मला याचा अध्ययनाचा अधिकार नाही असं कोणाला तरी वाटण्याची शक्यता आहे. म्हणून इथं ते असं सांगतात की 2 कुळांमधून जरी ते आलं असलं, तो कुठल्याही कुळाचा जरी असेल तरी कोणीही जो या पृथ्वी तलावर आहे त्या सर्वांना ज्याच्याकडे याच्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता आहे त्या व्यक्तीला या अधिकाराची निश्चित खात्री आहे, त्याच्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. पुढच्या मंत्रामध्ये तो एक वर तर त्याने आता मागून घेतला, एका वराप्रमाणे यमाने तो वर देऊनही टाकला. त्यांनी त्याच्या वडिलांची सगळ्यात पहिल्यांदा मला जेव्हा माझ्या साधनेमुळं मला जेव्हा एखाद्या गोष्टीची प्राप्ती होण्याची शक्यता आहे तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जे साधनेच्या वरच्या टप्प्यामध्ये पोहोचलेले आहेत, सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या हृदयामध्ये जर काय निर्माण होत असेल तर इतरांविषयींचं प्रेम. आणि ते प्रेम उत्पन्न होण्याच्या भूमिकेतूनच नचिकेत आता आपल्या वडिलांकडे वडील म्हणून पाहत नाही आहे. आपल्या वडिलांकडे तो माझ्याशी संबंधित असणारे एक अशी व्यक्ती ज्याला बरंच काही करण्याची गरज आहे, आणि मी त्यांचा पुत्र असल्यामुळे आता मी अशा अवस्थेमध्ये आहे की मी फक्त देण्याचं काम करू शकतो. तेव्हा देण्याची सुरुवात ही माझ्या माहितीतल्या असणाऱ्या माझ्या घरापासून मी करतो. अशा दृष्टीने ते सांगायला सुरुवात केली आहे. पहिला वर मिळून गेलेला आहे, आता दुसऱ्या वराकडे तो जातोय. स्वर्गे लोके न भयम किंचनाम अस्ति. स्वर्ग लोकामध्ये किंचित सुद्धा भय नसतं. न तत्रत्वम न जरा बिभीती. आता तो यमालाच म्हणतोय न तत्रत्वम, तू तिथं नसतोस. म्हणजे त्यांनी नसलेली कोणती जागा ही नचिकेताला माहिती आहे. न तत्रत्वम न जरया बिभेती. कोणालाही तिथे म्हातारपण येत नाही. म्हणजे 5 अवस्थांपैकी पहिल्या 3 अवस्थाच तिथे आहेत. जन्माला येणं, मोठं होणं आणि तारुण्यात जाणं, याच्या पुढे ते जात नाहीत. अशी स्वर्गलोकाची आख्यायिका मी ऐकलेली आहे, किंबहुना मला माहिती आहे असं नचिकेत म्हणतो. उभे तीर्त्वा अशनाय पिपासे शोकातिगो मोदते स्वर्गलोके. तो असं म्हणतो की जिथे अशनाय पिपासा, जिथे भूक आणि तहान या दोन्ही गोष्टी नाही आहेत, म्हातारपण नाही आहे, तहान आणि भूक अशा दोन्ही गोष्टी नाही आहेत, या अर्थाचा कसा अर्थ लावायचा हा भाष्यकारांनी बऱ्यापैकी याच्यावर विचार सुद्धा झालेला आहे. कुणाला भूक लागू शकेल? ज्याला स्थूल शरीर आहे त्याला भूक लागेल. कुणाला म्हातारपण येईल? ज्याला स्थूल शरीर आहे त्याला म्हातारपण येऊ शकतं. काय चिरतरुण राहतं? विचार चिरतरुण राहतात. शरीर चिरतरुण राहू शकत नाही. तहान त्यालाच लागते ज्याला शरीर असतं, भूक त्यालाच लागते. आता जर स्थूल शरीराचा त्याग केलेले, स्थूल शरीरातून पुढे गेलेले जे आहेत, म्हणजे जे सूक्ष्म शरीरामध्ये वावरत आहेत, सूक्ष्म शरीरामध्ये किंवा कारण शरीरामध्ये जे आहेत, अशा सगळ्या व्यक्तींना या स्थूल शरीराशी संबंधित कोणतेही गुणधर्म असण्याची शक्यता अजिबात नाही आहे. असे जे आहेत ते ज्या ठिकाणी राहतात तिथे स्थूल शरीराचे काही दोष नसल्यामुळं तिथे कोणत्याही प्रकारचे सुखदुःख असणार नाही, तिथे जरामरण असणार नाही आणि तिथे तहान आणि असणार नाही. अशा प्रकारचा जो लोक आहे. आता लोक या शब्दाची आपण मागे सुद्धा व्याख्या पाहिली. लोक या माझ्या अनुभवाच्या कक्षामध्ये येणाऱ्या जेवढे काही अनुभव आहेत त्याचं वर्गीकरण म्हणजे लोक.
ते भूतलावर जर माझ्या इंद्रियामधून येणाऱ्या संवेदना असतील, ज्याला मी परसेप्शन किंवा कॉग्निशन म्हणतो, ते इंद्रियांवर मधून जर येत असतील तर त्या स्थूल शरीराशी संबंधित आहे. त्या जर इंद्रिय विरहित पद्धतीने माझ्याकडे येणार असतील तर त्या सूक्ष्म शरीराशी संबंधित आहेत. त्या जर एखाद्या झऱ्याप्रमाणे उमटणार असतील तर त्या कदाचित माझ्या कारण शरीराशी संबंधित आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या संबंधित असणाऱ्या ज्या लोक आहेत त्या लोकांमध्ये सुद्धा काही विभाग केले गेलेले आहेत. भूलोकामधून जर मी बाहेर असेन तर मी एकतर इंद्रलोकामध्ये असेन किंवा एकतर मी ब्रह्मलोकांमध्ये असेन. फरक इतकाच आहे दोन्हीमध्ये. या दोन्ही लोकांमध्ये असणाऱ्या किंवा होणाऱ्या सिद्धी ज्या आहेत त्या जरी वेगळ्या असल्यात, आणि जेव्हा सिद्धी असा शब्द वापरला जातो तेव्हा जे स्थूल शरीराला अपेक्षित नाही अशा गोष्टी सूक्ष्म आणि कारण शरीरामध्ये होऊ शकतात. याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे ज्या ज्या व्यक्तींच्या स्थूल शरीराशी जवळजवळ संबंध संपलेले जेवढे जीवनमुक्त होते त्यांच्या हातून भयंकर अचाट अशी कामं झालेली आहेत. ज्याला आपण चमत्कार म्हणतो किंवा साक्षात्कार म्हणतो त्याच्याही पेक्षा त्यांच्याकडून होणारं कर्म त्याचं होण्याचं कारण अगदीच साधं उदाहरण म्हणजे विवेकानंदांची स्मरणशक्ती, आचार्यांची स्मरणशक्ती, समर्थांची स्मरणशक्ती, समर्थांचं कवित्व, यातल्या कोणत्याही गोष्टी कराव्या लागत नाहीत, त्या होतात त्यांच्याकडून. ते होतात म्हणजे जिथून तो उमाळा आहे तिथूनच त्या तशाच्या तशा बाहेर येतात. म्हणून त्या अवस्थेमध्ये त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक वस्तूला तितकंच मूल्य आहे. म्हणून जे जे त्यांनी सांगितले त्यातलं काहीच चूक असू शकत नाही. जितक्या जितक्या तोंडांनी संतांनी हे सगळं सांगितलेलं आहे त्यातल्या एकाही संतांनी दुसऱ्या संतांच्या बरोबर विपर्यास केल्याचं आढळत नाही. मग असं कसं काय? एक तर सगळ्या संतांची काहीतरी कॉन्स्पिरसी असली पाहिजे, पण प्रत्येक शतकामध्ये होणारे ते संत आहेत. याचा अर्थच असा की जे कबीराला भावलं, जे तुकारामांना भावलं, जे नारायण गुरूंना समजलं तेच सुफी संताला समजलं, तेच जनार्दन स्वामींना समजलं. याचा अर्थ ते अशा प्रतलामध्ये वावरत होते जे प्रतल जिथे बुद्धी ऋतंभरा बनून फक्त पाणी भरण्याचं काम करते आणि कोणत्याही हेतूशिवाय निर्हेतुक अशा प्रकारचा विचार असल्यामुळं आतून येणारा स्वच्छ स्फटिकासारखं निर्मळ असे विचार फक्त उपदेशासाठी बाहेर पडलेले आहेत. आता स्वर्ग या लोकांबद्दल इथे गोष्ट चाललेली आहे. इथे आचार्यांनी एक तळटीप दिलेली आहे की बऱ्याच जणांनी अशी चूक, आणि खास करून असं आणखीन एका भाषामध्ये पण म्हटले, गीतेमध्ये सुद्धा गीता वाचनांची सुद्धा ही चूक होते. स्वर्ग म्हणजे मोक्ष नव्हे, स्वर्ग बरोबर मोक्ष अशी बऱ्याच जणांची संभावना आहे. इथे आचार्याने मुद्दा म्हणून सांगितलं की स्वर्ग आणि मोक्ष, आत्मज्ञानात मोक्ष, हा मोक्षाची व्याख्या पूर्ण. जर आत्मज्ञान नसेल तर मोक्ष नाही. जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत अत्युच्च जरी पदावर जरी गेला तरी तो जास्तीत जास्त ब्रह्मलोकापर्यंत पोहोचला असं म्हणता येईल. आणि इथे ते असं म्हणतात, स्वची अनुभूती जोपर्यंत नाहीये, तो जो ओम नमो जे अद्या जय जय स्वसंवेद्या जो म्हटलेला आहे, ज्याच्या प्रकाशामध्ये सगळं काही उद्दीपित होते, त्या प्रकाशाची माझं असणारं नातं मी जोपर्यंत स्पष्ट करत नाही, आणि स्पष्ट करता 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 स्पष्ट कुणी कुणाला करायचं हे समजत नाही, अशा अवस्थेला जेव्हा मी पोचतो. आता ही अवस्था विचाराने पकडणं फार अवघड आहे, पण त्याचे काही उदाहरणं आपण पाहू शकतो. रामकृष्ण परमहंस जेव्हा आपल्या साधनेच्या अत्युच्च शिखरावर होते तेव्हा, म्हणजे इथे आत्ता जो पहिला वर मागून घेतला आहे त्या वरातून तर ते पुढे गेलेच होते. म्हणजे कर्माशी आणि कर्माच्या शुद्धीशी त्यांचा काही संबंध राहिलाच नव्हता, कारण ते कर्मच त्यांच्या हातून जे होत होतं ते शुद्ध कर्मच होत होतं. विक्षेपाबद्दल बोलावं तर त्यांच्यासारखी एकाग्रताच कुणाची नव्हती. त्यामुळे तिथे त्यांच्या मनामध्ये ते ना तर मूढ नव्हतंच, क्षिप्त नव्हतं, विक्षिप्त नव्हतं, एकाग्रही नव्हतं, ते निरुद्धच होतं. हेही झालं होतं. आता प्रश्न असा होता की एक शेवटची जी गोष्ट राहिली होती जी अहंकारापोटी होती, एक अविद्येचा पडदा ज्याला आपण म्हणतो तोच, किंवा जीवाच्या दृष्टीने ज्याला मायेचं स्वरूप म्हणतो तो अहंकार. आता अहंकार म्हणजे जे जे काही माझ्याशी होतंय साधक म्हणून ते मी अनुभवतोय, तो तसाच्या तसा रामाने मला दर्शन दिलं, तिथे सुद्धा मला दर्शन दिलं असंच आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सूक्ष्म अंतःकरण वृत्ती जागी आहे. जे काही होतंय ते मला होतंय किंवा मी ते अनुभवतोय
ही भावना अगदी त्या कडेच्या टप्प्यापर्यंत आहे. आता जसं जसं पुढं जाईल तसं तसं तो मी लोप पावत जाणार आहे. आणि तो जेव्हा लोप पावत जाईल तेव्हा एक प्रचंड प्रकारची भीती मनामध्ये निर्माण होते. त्या भीतीला म्हणून विश्वरूप दर्शनामध्ये 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाने वर्णन असं केलं की परमेश्वरा, तुझं रूप बघून मला अत्यंत आनंद झाला, पण मला भय सुद्धा वाटतंय. हे भय वाटण्याचं कारण काय आहे? तर जेव्हा जेव्हा त्या अहंकाराचा लय पूर्णत्वाकडे जायला लागला की आपलं काहीतरी जातंय, ती अवस्था जी आहे ती अशी आहे की एखाद्या बाळानं एखादा नवीन जन्म घ्यावा आणि आईला सोडून द्यावं, तसं अहंकारापोटी तर सगळं निर्माण झालेलं आहे. तोच जर काढला, ज्याला आपण मेडिकल भाषेमध्ये ब्रेन डेड म्हणतो, म्हणजे तो जिवंत आहे, तो श्वास घेतोय सगळं, पण त्याच्यात जे पाहिजे ते नाही आहे. तसं इथे अहंकार हळूहळू संपत. आणि हा प्रकार कसा चालला होता? तर जेव्हा अहंकाराच्या त्या टप्प्यावर रामकृष्ण परमहंस होते तेव्हा ते अशा अवस्थेमध्ये होते, साधारण 3-3.5 महिने ते फक्त एकाच ठिकाणी बसून होते. नुसते एका ठिकाणी बसून नव्हते, डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या नव्हत्या. डोळ्यांच्या पापण्या वर खाली न झाल्यामुळे डोळ्यांमध्ये कॉर्नियल अल्सर म्हणजे आतल्या बाजूला जखमा झाल्या होत्या. इथंपर्यंतच काम झालं नव्हतं, डोक्याच्या जटा अशा वाढल्या होत्या. पण असा निस्तब्ध माणूस बघून खुशाल पक्षी येऊन डोक्यावर बसत होते. नुसते बसत नव्हते, टोचा मारत होते. तिथून येणारं जे रक्त आहे ते ओघळत खाली येत होतं. आणि हे सगळं होत असताना त्याची कोणती देहाची जाणीव तर नव्हती. पण अजूनही या इथे जो मोक्ष नावाचा प्रकार सांगितलाय तिथंपर्यंत ते पोचलेलं नव्हतं. आणि त्याचं वर्णन आपल्या नशिबाने रामकृष्णांनी तसा अधिकार असल्यामुळं, अवतारी पुरुष असल्यामुळं करून ठेवलेलं आहे. आणि तिथं हे सगळं जे मी सांगतोय ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते असं म्हणाले की मला काय दिसलं तर एक फक्त पूर्ण सगळीकडे जिकडं पाहू तिकडे प्रचंड मोठ्या तेजाच्या लाटा येत आहेत. एक प्रचंड मोठा तेजाचा समुद्र दिसतोय मला. आणि मी त्या समुद्रावरून असा अलगद पुढे जातोय. मी हात पुढे करतोय, माता मला हात घेऊन ओढल्यासारखं वाटतंय, पण तिचा हात माझ्या हातामध्ये येत नाहीये. आणि मला घाबरल्यासारखं होतंय, पण ती सोडतही नाहीये. मला ती या बाजूलाही येऊ देत नाहीये, त्या बाजूलाही जाऊ देत नाहीये. आणि म्हणून मी अत्यंत कळवळ्याने तिचीच प्रार्थना केली की कालीमा, आता माझ्याकडून हे सहन होत नाही. हे सगळं जेव्हा तिथं चाललं होतं तेव्हा बाहेर काय चाललं होतं स्थूल शरीराचं ते मी आता सांगितलंच. आता इथे जेव्हा तो अहंकार पूर्ण संपुष्टात येतो त्यावेळेला मात्र त्या बाजूला गेलेला जो आहे, कारण आता अहंकार न राहिल्यामुळे प्रश्न असा आहे, जीवनमुक्त असल्यामुळे परत तिकडून आणखीन इकडे यायचंय. पण एकदा या वाटेचा मक्ता मिळाल्यानंतर अधिकाराने मग तो तिकडून इकडे किंवा इकडून तिकडे जाऊ शकतो. तशा व्यक्तीला मग ती अधिकारी व्यक्ती अशा पदाला पोचते की तिला इकडून तिकडे जाण्यात म्हणजे लागेल तेवढाच अहंकार घेऊन इकडे येण्यामध्ये, अदरवाईज इथल्या सगळ्या कर्माचं सगळंच अडून बसेल. भाषण करायचं आहे, प्रवचन करायचं आहे, लोकांचं उद्बोधन करायचं आहे, लोकांना सांगायचं आहे, हे चालूच आहे. लोकसंग्रह या नावाखाली जसं गीतेत सांगितलं, जीवनमुक्ताचं काम हे पुढे चालूच राहणार आहे. हा इकडून तिकडे जाण्याचा जो प्रकार आहे तो जाताना ज्या बोगद्यातून जातो, अंधाऱ्या बोगद्यातून जातो, त्या बोगद्यामध्ये लागणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश देण्याचं काम फक्त एकच व्यक्ती करू शकते. त्याचं नाव गुरु आहे. म्हणूनच त्याला गु आणि रू असंच नाव दिलेलं आहे. गु म्हणजे गुहा, अंधार, रू म्हणजे जो प्रकाश देतो, असंच ते प्रकरण आहे. आणि हीच गोष्ट स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत झाली. जेव्हा पहिल्यांदा समाधी लावली गेली तेव्हा ते प्रचंड घाबरले. त्यांनी स्वतः दिलेलं वर्णन आहे. सगळ्या गोष्टी अशा गोल 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 फिरायला लागल्या, हळूहळू त्या विस्तारत जाऊ लागल्या आणि ते त्यांना झेपेना ते. त्यामुळे हा माणूस आपल्याला काहीतरी करायला लागला, हिप्नॉटिझम वगैरे असं त्यांना वाटायला लागलं. पण जेव्हा त्याची गोडी लागली तेव्हा इकडे येण्याचं मात्र मन करेना. त्याबरोबर मग खेचून त्यांनीच आणलं कोणी, रामकृष्णांनी, आणि सांगितलं की आता वाट बंद केलेली आहे, मी सांगूपर्यंत आता हे चावी माझ्याकडे. आणि एवढं असून सुद्धा त्यांना भीती वाटायची, कोणाला, रामकृष्णांना, नरेंद्रांच्या बद्दल, की हा केव्हा इकडं जाईल याची खात्री नाही. आणि असे बरेच प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत. म्हणून बऱ्याच वेळेला विवेकानंदांना आपल्याला जमिनीवर आणण्यासाठी खूप कष्ट करावे लागत. इथे तो जो प्रांत आता आपण वर्णन केला तो मोक्षाचा प्रांत आहे. त्याच्या अलीकडचा जितका प्रांत आहे तो कितीही चांगला असो. म्हणून स्पष्टपणे असं आचार्यांनी सांगितलेलं आहे की स्वर्गाचा मोक्षाशी तात्विकतः काहीही संबंध नाही.
मग प्रश्न असा येतो की हे मध्ये नावाचं असं लोक काढायचं काय कारण आहे? त्यांनी असंही सांगितलेलं आहे, हा परंपरागत पद्धतीने स्वर्गातून मोक्षाकडे जाता येते हे वाक्य मला मान्य आहे असं ते म्हणतात. म्हणजे जो स्वर्गप्राप्तीपर्यंत पोहोचलेला आहे तो आणखीन थोडा प्रयत्न करून तिकडे जाऊ शकतो, कारण तिकडे जाताना वाटेत लागणारं हे एक असं शहर आहे, पण ते गंतव्यस्थान नाही आहे असं ते इथं सांगतायत. पुढे ते असं म्हणतात की ज्यांना असं वाटतं की मला स्वर्ग मिळाला किंवा मला मोक्ष मिळाला, त्याला तो मिळालेला नसतो. कारण मोक्षप्राप्ती झालेल्या व्यक्तीचा, म्हणून कोणत्याही संतांनी कोणत्याही पुस्तकामध्ये, चिन्मयानंदांचं बायोग्राफी वाचा, आणखीन काही जरी वाचलं, बऱ्याच ठिकाणी गीतेच्या भाष्यावर लिहिताना चिन्मयानंदांनी काही अशी वाक्य लिहिलेली आहेत की ती वाक्य ते स्वतःचीच आहेत असं वाटतं. ते खरं म्हणजे स्वतःच्या आत्मप्रचितीबद्दलच सांगतायत. आणि आत्ता जे मी वर्णन केलं त्यांचा जो अनुभव आहे तो सुद्धा त्यांनी 11व्या अध्यायाच्या एका श्लोकामध्ये वर्णन केलेला आहे. तिथे ते असं म्हणतात की याला स्पिरिच्युअल इग्नोरन्स असं त्यांनी नाव दिलं आहे. ही जी भीती वाटते त्याला स्पिरिच्युअल इग्नोरन्स, अँड इट डज कम. लिहिताना असं लिहिलं की जणू काय त्यांनी ते अनुभवले आणि खरोखरच त्यांनी ते अनुभवलेलं आहे. पण कोणताही संत दोन्ही हात वर करून मी मोक्षाला पोचलो असं कधी सांगितलेलं कुठेही दिसत नाही. याचं कारण असं आहे की मुमुक्षत्वानंतर सुद्धा हे सांगणारा जो आहे, कारण तिथे परत कुठे ना कुठेतरी थोडा दर्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे ते इतके विनम्र असतात की ते सुद्धा ते आपल्याकडं घेत नाहीत. पुढे ते असं म्हणतात की इथे गेल्याने काय होतं तर शोकादिगहा. शोकातिगहा म्हणजे जो दुःखाच्या पल्याड आहे, जो दुःखाला भेदून गेलाय. स्वर्ग लोकामध्ये दुःख भेदलं जातं पण दुःखाची निवृत्ती होत नाही. मग हे कसं काय की स्वर्ग लोकात दुःख नाही आहे पण दुःखाची निवृत्ती. त्याचं कारण असं आहे की कोणत्याही लयानंतर, मग तो कल्पाचा लय असो, प्रकृतीचा लय असो, परमेश्वराने प्रकृतीचा लय करण्याचं जेव्हा ठरवेल तो, आणि असा होतो लय असं शास्त्रामध्ये सांगितलंय, त्या लयानंतर पुन्हा एकदा यांना परत यावंच लागतं. थोडक्यात म्हणजे मोक्ष इज पोस्टपोन्ड रिबर्थ. इट इज नॉट कॅन्सलेशन ऑफ रिबर्थ, इट इज पोस्टपोनमेंट ऑफ रिबर्थ. आणि म्हणून मोक्षाला तो दर्जा दिलेला नाही आहे. तुकारामांना हे इतकं समजलेलं आहे, म्हणून त्यांच्या साध्या अभंगातून एवढं मोठं तत्त्वज्ञान त्यांनी इतकं छान सांगितलं. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी गाठे. ते काय करतं तर ते गायबच करून टाकतं, ते परत येऊ देत नाही. आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात की तेथे जाऊ नका कोणी, जे गेले ते नाही आले परतोनी. म्हणजे त्यांना त्या प्रांताची किती खात्री आहे, कारण तिकडं जाऊन परत इकडे येऊन राहिलेले दिवस त्यांनी काढलेले आहेत. म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये, आणि पुढे ते असं म्हणतात बहु खेचरीचे रान. म्हणजे एखादं रान व्यवस्थित पिकवण्यासाठी जे काही लागतं, ज्याला तुम्ही उत्कृष्ट काय म्हणू शकता, ज्याला उत्तुंग म्हणू शकता, अशा प्रकारची ती जागा आहे. बहु खेचरीचे रान जाता होय वेडे मन. तिथे गेल्यानंतर एक अशा प्रकारचा सच्चित आनंदाचा आभास होतो की ज्याच्या केवळ परावर्तित एका तुकड्यावर आम्ही आयुष्य काढतो. म्हणून काका जसे सांगतात की सुख आणि सुखरूप मधला जो फरक आहे, आम्ही सुखामध्ये आहोत, ते सुखरूप आहेत. आम्ही सुखाचे एखाद्या भिकाऱ्याने कुठेतरी तुकडे गोळा करावेत आपला उदरनिर्वाह चालायला, तसे थोडे 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 तुकडे गोळा करत तेही पूर्ण आपल्या पदरामध्ये पडत नाहीत. अशी आपली परिस्थिती असताना संतांची परिस्थिती कशी आहे, आणि ही परिस्थिती कशी होती. आमच्या सर्वांच्या दृष्टीने तुकाराम हे अत्यंत गरीब होते. संध्याकाळची जेवणाची ददात असणारा गरीब माणूस आमच्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने थोडे 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 तुकडे गोळा करणारे हे सगळे जन. आणि ते स्वतःच म्हणायचे आनंदाचे डोही आनंद तरंग. त्यांच्याकडे दुसरं काहीच नव्हतं. ते म्हणायचे दुःख दाखवायला नाही आहे माझ्याकडे. तर प्रश्नच असा येतो की काहीच नसताना घरामध्ये संध्याकाळच्या जेवणाची ददात आहे आणि दाखवायला दुःख नाही म्हणतात. परमेश्वराने सगळं आपल्याला दिलेलं आहे, हे नुसतंच दिलेलं नाही आहे, त्यांच्या मागे इतके काही प्रसंग होते, त्यातून साधना त्यांना करायला लागली. आमच्याकडे तसंही काही नाही आहे. कदाचित आपल्या प्रारब्धामुळे कमीत कमी आत्ता लागणारे अवयव सुरक्षित आहेत, लागणारा मेंदू सुरक्षित आहे, सांगणारे संत आजूबाजूला आहेत, बोलणारे संत आजूबाजूला आहेत, परत परत त्यांच्याशी संपर्क येतो. पण एवढं सगळं असून एका सुफी संतांनी सांगितलं पर तबियत उधर नाही आती. माहिती आहे सगळं पण तिकडं वळतच नाही. याचं कारणच असं आहे की ते अत्यंत दुरापास्त आहे, त्याचा दुरान्वयाने संबंध आहे. आणि म्हणून
इथे त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे. स्वर्गलोक हा शब्द आचार्य म्हणतात या कठोपनिषदाच्या मंत्रामध्ये आचार्यांना कळालेला आहे. 2 वेळा स्वर्गलोक असा शब्द आलेला आहे. सुरुवात स्वर्गलोके असा आहे आणि शेवट त्याची जी आहे ना मोदते स्वर्गलोके अशी आहे. 2 वेळा स्वर्गलोक लिहिण्याचं कारण काय? कारण सर्वनामाची पद्धत त्यावेळेला पण होतीच. आचार्यांच्या लक्षात आचार्यांनी हे असं आणून दिलेलं आहे की पुनरुक्ती एवढ्यासाठी केलेली आहे की स्वर्गलोक मोक्ष नव्हे हे सांगण्यासाठी हा शब्द इथं 2 वेळेला आलेला आहे. आणि ते शोक अति गहा म्हणजे जिथे शोकाचा कोणताही संबंध नाही असा तो स्वर्गलोक आहे. तर हे स्वर्गलोक जो आहे या स्वर्गलोकाबद्दल मला अशी अशी माहिती आहे आणि हा स्वर्गलोक प्राप्त करण्यासाठी जे काही करावं लागतं ते तुला माहिती आहे असं मला माहिती आहे असा नचिकेत सांगतोय. म्हणून पुढच्या मंत्रामध्ये हाच विचार थोडासा पुढे त्यांनी असं केलाय. सत्वम अग्नी स्वर्गमध्येशी मृत्यो प्रब्रूहि त्वं श्रद्धधानाय मह्यम स्वर्गलोकः अमृतत्वं भजन्ता एत द्वितीयेन वृणे वरेन. दुसरा वर आता मी तुझ्याकडे मागतोय. स्वर्गलोकः अमृतत्वं भजन्ता. तिथे अमृतत्व अमृत म्हटलेलं नाही. फार महत्त्वाचा शब्द आहे. अमृतासारखं आणि अमृत अमृतत्वम अमृतम नव्हे अमृतत्वम अमृतासारखं म्हणजे जे मरत नाही जवळजवळ त्याच्यासारखं पण अमर नव्हे. कारण अमर तो एक आहे. पहिल्या याच्यामध्ये ते असं म्हणतात हे मृत्यू तुला तो विधी माहिती आहे. श्रत ददायनाय सत ददानाय आपण सत आणि श्रद्धा हे मागच्या वेळेला पाहिलं. ज्याचा सत म्हणजे सत्यावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा. श्रद्धेचा अर्थ जो सत्यावर विश्वास ठेवतो त्याला श्रद्धा असं म्हणतात. म्हणजे श्रद्धा ही अमुक श्रद्धा किंवा तमुक श्रद्धा अशी असूच शकत नाही. अंधश्रद्धा असा प्रकार असूच शकत नाही. एक तर श्रद्धा असते किंवा एक तर श्रद्धा नसते. त्यामुळे श्रद्धेला कोणत्याही प्रकारचे विशेष असे अवयव नाही आहेत. म्हणून अंधश्रद्धा असा शब्द जरी वापरला असला तरी अंध ही श्रद्धा असू शकत नाही. जर सत्य असेल तरच श्रद्धा असेल किंवा जे जे सत्य आहे किंवा जे जे सत्याकडे घेऊन जातं अशा सगळ्या कारणमीमांसेला अशा सगळ्या वस्तुचर्चेवर विश्वास ठेवणे याला श्रद्धा म्हणतात. आणि म्हणून वेदवाक्यांवर श्रद्धा असणे हा साधन चतुष्टामधला एक भाग आहे. कारण तेच नसेल सगळी तयारी आहे अगदी म्हणजे त्यांनी पूर्ण कसरत केलेली आहे. अत्यंत चांगला मल्ल बनलेला आहे. मैदानच नाही आहे पण त्या सगळ्या मल्लगिरीचा काही फायदाच नाही. तसं कोणत्याही प्रकारचा अभ्यास जरी करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जर कोणती गोष्ट हवी असेल श्रद्धा. त्या श्रद्धेमध्ये तो पुढे असे म्हणतात की अमृतत्वमध्ये रिलेटिव्ह इमॉर्टॅलिटी असा इंग्रजीमध्ये शब्द आहे. रिलेटिव्ह म्हणजे त्या अमृतत्वाच्या संदर्भामध्ये जवळजवळ सारखी पण तशी नव्हे असं जे अमृतत्व आहे ते तिथे मिळतं. याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा प्रलय होईल आणि म्हणून प्रलय होणे हे अपेक्षित आहे. का प्रलय अपेक्षित आहे? जे जे आलेलं आहे ते तर गेलं पाहिजे. येण्यामध्येच जाण्याचे बीज आहेत. जेव्हा जे आलेलं आहे ते गेलंच पाहिजे. पण प्रश्न असा आहे की एक तर ते आलं नाही पाहिजे. आलं तर ते असं गेलं पाहिजे की पुन्हा नाही आलं पाहिजे. मग असं जर असेल तर जो आपल्या जाण्याचा प्रकार आहे ज्याला प्रलय म्हणतात. शास्त्रामध्ये 4 प्रकारचे वेगवेगळे प्रलय सांगितलेले आहेत. अगदी नित्य प्रलय म्हणजे रोज आपल्या शरीरामध्ये हजारोच्या संख्येने पेशी मरत असतात. त्यांचा नित्य प्रलय चालू आहे. तसा माझा प्रलय जो आहे तो एक अजून 20, 30, 45 काय असतील त्या वर्षांनी होईल. तसा या पृथ्वीचा प्रलय होईल. तसा या सगळ्या ब्रह्मांडाचा प्रलय होईल आणि त्याच्यानंतर परत ब्रह्मांड येईल. अशा प्रकारे जेव्हा प्रलय प्रकृती प्रलय सुद्धा आहे म्हणजे ब्रह्मांड येणं आणि जाणं आहे ते त्याचं येणं जाणं सुद्धा थांबवून ठेवेल. सूक्ष्म बीज स्वरूपामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी माया परत आपल्या तत्वामध्ये घेईल. जशी ती गुणक्षोभिनी होऊन पुढे गेली जशी ती बहुप्रसवा झाली तशी ती पुन्हा एकदा आई बनेल पण ती प्रसूत होणार नाही. अशा अवस्थेमध्ये जेव्हा ती जाईल तेव्हा सुद्धा एक प्रकारचा प्रलय झाला असेल त्याला आपण प्रकृती प्रलय म्हणतो. कल्पाच्या अंती झाला तर तो कल्प प्रलय म्हणतो. पण त्याच्या पलीकडे एक प्रलय आहे. अशा प्रकारचा प्रलय की त्या प्रलयामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रसवाची अपेक्षा नाही. त्याला आत्यंतिक प्रलय असं म्हणतात. असा आत्यंतिक प्रलय जिथं होतो त्यालाच आपण असा जो आत्यंतिक प्रलय आहे त्यालाच आपण अमृतत्व असं म्हणतो.
आणि अमृतम म्हणतो त्याला, आणि त्याच्या खाली जितकं काही आहे ते सगळं अमृतत्वामध्ये येतं. आता महत्त्वाचा आचार्याने त्याच्यामध्ये असा मुद्दा मांडलेला आहे की प्राप्तिसाधन भूतम, माझ्या तयारीमध्ये साधनेच्या तयारीच्या पातळ्या आता हळूहळू आपल्याला स्पष्ट व्हायला लागतील. आपण चर्चा मुमुक्षत्वाच्या पातळीची करतोय, म्हणजे KGच्या वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांनी PhDचा अभ्यासाची चर्चा चालू केलेली आहे. पण हे तरीसुद्धा ग्राह्य आहे. त्याचं कारण असं आहे की या पातळ्या जेव्हा माहीत असतील तेव्हा त्याची मला विस्तृती कळेल. जेव्हा विस्तृती कळेल तेव्हा माझ्याकडे असणारा वेळ, मला लागणारी माझी साधना, याचा माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी मेळ हिशोब लागायला लागेल. आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये प्रचंड स्वार्थ असावा, आणि त्या स्वार्थापोटी किती करायचं आहे, किती करायचं राहिलं आहे याचा अंदाज तेव्हा येऊ शकेल जेव्हा काय काय करायला लागतं हे कळेल. आता इथे साधनाचा आचार्यांनी खास करून प्राप्तिसाधनभूत असाच त्याचा शब्द वापरलेला आहे या अग्निविद्येला. ज्या विद्येतून हा स्वर्गलोक मिळणार आहे, ज्याचा वर नचिकेत मागतोय, त्याच्याबद्दल आचार्य असं भाष्य करतात की साधन आपल्याकडे जे जे आहेत ते वापरून पुढे 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 आपल्याला सरकायचं आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये. जेव्हा मी माझ्या साधनेमध्ये पुढे जायला लागेन तेव्हा असं काही होईल का की मी आत्ता माझी चित्तशुद्धी केली, कर्माच्या मला तो योग जमला कर्मसुकौशल्यम नावाचा, आता मी माझ्या चित्तामध्ये असणारा जे काही विक्षेप आहे तो सुद्धा घालवण्याचा मी प्रयत्न केला, आता मी गुरुच्या शोधात आहे आणि मी पुढे गेलो, अशा पद्धतीने हा प्रवास होईल की हा प्रवास नेहमी चित्तशुद्धी, मग त्याच्यानंतर माझ्या सूक्ष्म शरीराची शुद्धी, मग मी कारण शरीरामध्ये शुद्धी, मग तिथे मला या सगळ्या सिद्धी, कारण त्या लोकांमध्ये असणाऱ्या या सिद्धी प्राप्त होईल, मग त्याच्यातून मी पुढे जाईन, असा हा क्रमवार जाईल की असा हा बाजूंनी पुढे जाईल, हा सुद्धा विचार थोडासा इथं आचार्याने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचं असं मत आहे की प्रत्येक गोष्टीची साधना करत असताना त्या गंतव्यस्थानाला पोचताना हे सगळे ठिकाणं लागणार आहेत. ही स्टेशन्स वाटेत येणारच आहेत. त्या स्टेशनवर उतरायचं की नाही, अगदी स्पष्ट उदाहरण म्हणजे रामकृष्णांनीच सांगितलेलं आहे विवेकानंदांना, माझ्याजवळ असणाऱ्या, मला तो भिकारी केलंस असं त्यांनी म्हटलंय, माझ्या सगळ्या सिद्धी मी तुला देऊन टाकलेल्या आहेत, आता तू त्याचं काहीही करू शकतेस, तुला चालेल का? नरेंद्रनाथाने उत्तर दिलेलं आहे, त्यांनी मला काय मिळेल? तर ते म्हणाले अमुक मिळेल, तर म्हणे त्यांनी मला मुमुक्षत्व मिळेल, नाही, मग ते सोडून द्या. शिष्याची तयारी किती आहे म्हणजे त्याला त्याच्या वाटेमध्ये असणार, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ध्येयाची निश्चिती. जशी नचिकेताच्या ध्येयाची निश्चिती आहे, नचिकेताला नेमकं काय मागायचंय, पहिली गोष्ट केव्हा मागायचंय, तेव्हा जेव्हा मागण्याची माझी क्षमता असेल, ती क्षमता त्यांनी कमवलेली आहे. कुठे मागायचं, जो देऊ शकेल तिथे, म्हणूनच तिथं पोचलेला आहे, आणि कसं मागायचं हेही त्याला माहिती आहे. आणि इथे आचार्य असं म्हणतात की या अग्निविद्येमध्ये, म्हणजे आत्ता आपण करत असणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या साधनांपेक्षा सुद्धा उच्च प्रकारची थोडीशी साधना आहे. या साधनेने मी जिथं पोचायचं तिथं जरी पोचलो नसेल, जरी मी माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर जरी पोचलो नाही, तर त्याच्या खालचा जो बेस कॅम्प आहे तिथंपर्यंत पोचायची तयारी निश्चित होईल. आता जो तिथं पोचलाय त्याला जरा वर पोचायला फारसा त्रास होणार नाही, जो अगदीच खाली आहे त्याला निश्चित त्रास होईल. तेव्हा ते असं म्हणतात, स्वर्ग लोको येशाम ते परमपद प्राप्ताः, ते परमपद आहे. स्वर्ग लोको येशाम म्हणजे जे स्वर्गलोकात गेलेले आहेत त्यांना परमपद प्राप्त होण्याची शक्यता आहे. तिथून सुद्धा ते परत येऊ शकतात, पण शक्यता वर जाण्याची आहे, कारण काहीतरी संपत्ती त्यांनी तिथं जाण्यापुरती कमवलेली आहे, त्याच्यातच थोडीशी वृद्धिंगत करून त्यालाच थोडं आणखीन वाढवून त्याच्या पुढे जायचंय. पुढे ते असं म्हणतात की मग असं जर असेल तर नचिकेताने आपल्याला काय पाहिजे ते मागायचं सोडून, एक तर आपल्या वडिलांसाठी चला तेही मान्य आहे, पहिला वर त्यांनी मागून घेतला, दुसरा वर हा असं मागण्याच्या, ही विद्या तर त्याला शिकायचं काय कारण आहे? जर तो तिसरा वर मागणारच आहे तर हा दुसरा वर त्यांना मागण्याचं कारण काय? इथे आचार्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. ते म्हणतात जनोपकाराय, जन उपकाराय, मी गेल्यानंतर, मी जिथे गेलो ते माझ्यानंतर सगळ्या लोकांना जर कळालं तर अशा असंख्य येणाऱ्या जीवांना त्यांच्या मुक्तीसाठी या विद्येचा फायदा होईल, म्हणून त्यांनी ती त्यांच्याकडं मागितलेलं आहे. यमाला सुद्धा ते माहिती आहे की हा जे माझ्याकडे मागतोय तिथं तो थांबणार नाही आहे, हे त्याला माहिती आहे, पण म्हणून त्याने तू काय असेल ते एक तुझं शेवटचं मागणं माग असं म्हटलेलं नाही आहे,
आणि इथे येन अग्नीन चित्तेन, आता आचार्य काय म्हणतायत, असा ज्याच्या चित्तामध्ये हा अग्नी, ज्याची आता वर्णन चाललंय, नचिकेत अग्निविद्या मागतोय. त्यांनी अग्नी या नावानेच ती विद्या का मागितली आहे? तर साकाराला आलेलं निर्मितीचं पहिलं स्वरूप म्हणजे अग्नी, आपण मागच्या ते पाहिलं. जर साकाराला आलेलं पहिलं स्वरूप जे आहे त्याला जर मी पकडलं तर त्याच्या पलीकडे निराकार असणार आहे, कारण निराकारातूनच साकार आलेला आहे, निर्गुणातूनच सगुण आलेला आहे. त्यामुळे निर्गुणातून सगुण होण्याच्या पहिल्या पायरीला जर मी पोचलो तर माझा हात कदाचित तिकडे जाऊ शकतो. म्हणून त्यांनी अग्नी या विद्येला, त्याला नावही अग्निविद्या असंच दिलेलं आहे. आचार्यांनी त्याचा अर्थ असा लावलाय की ज्याच्या चित्तामध्ये येन अग्नेन चित्तेन, ज्याच्या चित्तामध्ये कोणता अग्नी, ज्याच्या चित्तामध्ये त्या अग्नीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा अग्नी, म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये विवेक आणि वैराग्य प्रस्थापित झालेले आहेत. म्हणून वैराग्याचा नेहमी अग्नीशी संबंध लावलेला आहे. त्याचं कारणच असं आहे की ज्याच्यात सगळं जळून खाक होतं, आणि जळून खाक हा शब्द खास आपल्या धर्मामध्ये फार फार परत परत येतो. त्याचं कारण असं आहे की कोणत्याही प्रकारचं बीज स्वरूपात सुद्धा ते नको आहे, कारण वासना या अनंत हजारो लक्षावधी जन्मांपासून येणार आहेत. त्याची एक पुसटशी सुद्धा जरी काही राहिली असेल तर तिथून ते परत वर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला पूर्णपणे जाळून टाकणे, आणि ते काम फक्त ती दाहकता फक्त अग्नीत असल्यामुळे माझ्या चित्तामध्ये तशा प्रकारचा अग्नी जेव्हा प्रदीप्त होईल आणि तो प्रदीप्त अवस्थेत राहील तेव्हा मला या स्वर्गाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. आणि याचंच कारणासाठी जे नचिकेताने हा दुसरा वर मागितला तो वर म्हणजेच ज्ञानेश्वरांचा पसायदान आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, हे सगळं कोणासाठी मागतायत? त्यांची रती केव्हाच वाढलेली होती. ते किंबहुना सत्कर्म त्या रती वाढो त्या ते तीन गुणाच्या पलीकडे गेलेले होते. पण जन उपकाराय, कारण त्याच्यावर पुढचा सगळा समाज हजारो वर्षांचा तरणार आहे. लाखो कोट्यावधी लोक त्याच्यावर वाचून, ऐकून, श्रवणानी, मननानी प्रत्येक वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर, म्हणजे प्रत्येक जण एक एक इंच पुढे जात जाणार आहे. इतकी त्यांना संत, आणि हे सगळं कशासाठी? तर माझ्या मागे माझं झालं, आता तुमचं तुम्ही बघा. हा कोणत्याही प्रकारचा अभिप्राय नाही. तत्वज्ञानामध्ये याला फार महत्त्व आहे. बुद्धांच्या नंतर बुद्धांच्या दोन ज्या फळ्या पडल्या, हीनयान आणि महायान नावाचे जे दोन तयार झाले, त्याच्यापूर्वी बुद्धांच्या मृत्यूनंतर साधारण 200-100 वर्षामध्ये आणखीन सौतंत्रिका म्हणून एक होता. पण महत्त्वाचे जे भाग पडले ते हीनयान, वज्रयान आणि महायान असे 3 पडले. पैकी महायान, हीनयान हे सगळ्यात सुरुवातीला आले. वज्रयान म्हणजे जो आता तिबेटमध्ये वापरला जातो तो साधारण अलीकडे म्हणजे 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये आला तो. हीनयान आणि महायानातला महत्त्वाचा फरक असा आहे की बुद्धांची सगळेच विद्वान होते, ते असंग, दिनंग किंवा नागार्जुन, एकापेक्षा एक विद्वान लोक होते. बुद्धांच्या वचनांचा अभ्यास करत 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 असताना महायानामधल्या काही विद्वान लोकांना असा प्रश्न पडला की अरे, मी जर बुद्ध झालो, मी निर्वाणापर्यंत जर पोहोचलो तर हा स्वार्थ होणार नाही का? आणि मला त्यावेळेला असं वाटू शकेल का की माझं झालं, बाकीचं काय ते मला माहिती नाही? त्यावेळेला तो विराट पुरुष असल्यामुळं, कारण जो गेला राजवाड्यातून, जो निघाला तो सिद्धार्थ होता, त्या वृक्षाखालून जो बाहेर पडला तो बुद्ध होता. आणि जो प्रबुद्ध असतो तोच बुद्ध असतो. ज्याची बुद्धी अशा प्रकारचा विचार करते, जी आमच्यासारखा विचार करते, ती प्रबुद्ध असूच शकत नाही. मग बुद्धांचा विचार जर असा होता, ज्यांचं सगळं झालं होतं त्यांनी राहिलेलं सगळं आयुष्य फक्त प्रचारार्थ घालवलं, तीच गोष्ट वर्धमान महावीरांची आहे. असं जर असेल तर मग मी बुद्ध झालो तर कसं चालेल? हिंदू धर्मामध्ये संतांनी आता राहिलो उपकारापुरतं असं म्हणत, बुडती हे जन पाहावे ना डोळ्या, सगळंच त्यांना कळत होतं असं म्हणून ते पुढे गेले. म्हणजे ते त्यांच्या शिकवणीच्या रूपामध्ये, त्यांच्या आशीर्वादाच्या रूपामध्ये ते जिवंत आहेत असंच झाल्यामुळे त्यांना जाण्यामध्ये काही वाटलं नाही. बुद्ध धर्मामध्ये मात्र हा तात्विक विचार थोडासा अडल्यामुळं त्यांनी असं केलं की नाही, बुद्ध हा जाऊन तिथे बसत नाही, तो परत येतो. मग असे बुद्ध परत येत राहतील. म्हणून आता तो मैत्रेय बुद्ध नावाचा बुद्ध येणार आहे अजूनही. तो जो ती जी संकल्पना आली ती त्याच्यामुळे आलेली आहे. अमिताभ नावाचा जो बुद्ध आहे, अमिताभ नावाचा एक बुद्ध आहे, तो अमित अभाव, ज्याची प्रकाशाला कोणत्याही प्रकारची सीमा नाही, अशा प्रकारचा जो बुद्धाचा एक, म्हणून बुद्धाचे त्यांनी वर्गीकरणच केलं. हा एक अमुक बुद्ध, तो एक तमुक बुद्ध. आणि म्हणून
हीनयान धर्म असा म्हणतो की काही नाही, आपण निर्वाणाला जायचं, बुद्धांचं सगळं जे काय बुद्धाने सांगितलं तसंच तसं करायचं आणि आपण निर्वाणाला पोचायचं, हे हीनयानांचं म्हणणं आहे. महायान तसं म्हणत नाही. म्हणून महायानांमध्ये अनेक बुद्ध आहेत. म्हणजे मुक्त झाल्यानंतर सुद्धा केवळ मुक्ती हा ध्येय असू शकेल का, हा एक तत्वज्ञानाला विचार बुद्धांनी अशा प्रकारे घेतला. हिंदू धर्मामध्ये मात्र ते तसं घेतलं नाही, कारण शरीराने आलात की नाही आलात. आज ज्ञानेश्वर आहेतच, आज आचार्य आपल्याबरोबर आहेतच. आचार्यांनी यावं परत अशी अपेक्षा करणं काही वाईट नाही आहे, पण आचार्य त्यांच्या विचारांच्या रूपानं आहेतच. त्यांच्या विचाराने जर माझे विचार जर बदलले, याचा अर्थ आचार्य स्वतः येऊन माझ्या विचारांना बदलून गेले, अशी भावना हिंदू धर्माची आहे. पुढच्या याच्यामध्ये स्वर्गामध्ये एक संकल्पना आचार्यांनी अशी मांडलेली की तो मोक्ष नाही आहे. त्याचं कारण असं आहे की तिथे गेल्यानंतर सुद्धा सगळं संपलं असं खात्रीने म्हणता येत नाही. कबीरांनी असं म्हटलेलं आहे की हा स्वर्ग जो आहे त्याचं त्यांनी वर्णन वेगळं केलं आहे. ते असं म्हणतात की हा जो देश आहे, रहना नहीं देश विराना है, ये संसार, आता या संसारमध्ये स्वर्गलोक सुद्धा येतो, ये संसार कागज की पुडिया बूंद पडे घुल जाना है. म्हणजे याच्यामध्ये नाश हा ठरलेला आहे. मग विनाशी तत्वाकडे अविनाशी तत्वाकडे जात असताना विनाशी गोष्टीचं का मी त्याचा विनाश कदाचित लांब असेल. आज माझ्या कल्पनेप्रमाणे 70 वर्ष हा माझा विनाश मी मांडतो, तो कदाचित 70,000 वर्ष जरी धरला तरी त्याला कुठेतरी मर्यादा आलीच, आणि तो तसा असू नये अशी कबीरांची सुद्धा अपेक्षा आहे. पुढच्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात, प्र ते ब्रवीमी तदु मे निबोध स्वर्ग्यम अग्नि नचिकेतः प्रजानन अनंत लोकाप्राप्तियो प्रतिष्ठाम विद्धि त्वमेवं निहितम गुहायाम. आता यमाचं बोलणं चालू झालेलं आहे. नचिकेतांनी काय पाहिजे ते सांगितलं, का पाहिजे ते सांगितलं, आणि त्याच्याबद्दल काय काय मी ऐकलंय ते सांगितलं. ते त्याच्या ज्ञानामध्ये होतं. आता इथे यमधर्म स्वतःच म्हणतात, प्र ते ब्रवीमी, आय विल टेल, मी सांगेन तुला, कारण तुला वर मी दिलेलंच आहे. ते काय म्हणतात, तदु मे निबोध, व्यवस्थित ऐक, पूर्ण काय म्हणतो त्याला आपण, पूर्ण एकाग्रतेने हे ऐक. इथे पुढे ते असं म्हणतात की लोक हा शब्द अनंत लोक जेव्हा इथे म्हणतात तेव्हा अनुभव विश्वाच्या वेगळ्या वेगळ्या पायऱ्यांना त्यांनी संबोधित केलेलं आहे. पैकी स्थूल प्रकाराने आपण त्याचा भूलोक, भू स्वाहा वगैरे असे आपण त्याचे प्रकार 7 आणि वितळ पाताल वगैरे केलेले आहेत. अशा पेक्षा सुद्धा अनंत लोक असू शकतात. म्हणजे तुझ्या अनुभव विश्वामध्ये असणाऱ्या अनंत लोकांमध्ये सुद्धा प्रतिष्ठाम, जिथे आश्रय द्यायचा आहे त्या अग्नीला, त्याची प्रतिष्ठापना तिथे किंवा ते तुझ्या लक्षामध्ये येऊ दे, अशा पद्धतीने त्याचे सांगण्याचं कारण असं आहे की ते असं म्हणतात की हे जे आता मी तुला सांगणार आहे ते तू एकाग्रतेने ऐक. निबोध म्हणजे बुद्धस्य एकाग्रहण, म्हणजे एकाग्र बुद्धीने ते ऐकून घे. अनंत लोकांमध्ये जे जे काही आहे, अनंत लोकांमध्ये जे जे काही तुला दिसेल, जे जे अनुभवाला येईल, जे चर आणि अचर आहे, या सगळ्यांचा जो पाया आहे, ते सगळं ज्याच्यावर उभं आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सबस्ट्रॅटम म्हणतो, तो हा अग्नी आहे. मी ज्या अग्नीबद्दल बोलणार आहे तो अग्नी म्हणजे तू जो यज्ञात अग्नी, तो अग्नी हा नव्हे. त्याचं स्वरूप कदाचित त्या अग्नीसारखं असेल, म्हणजे जो तो अग्नी हवनामध्ये येणाऱ्या गोष्टींचं भक्षण करतो, हविषा, असं त्याचं स्वरूप असू शकेल. पण तो अग्नी कसा आहे ते पहिल्यांदा तू जाणून घे. मी तुला निश्चित सांगेन, एकाग्रतेने ऐक. मी त्या अग्नीची गोष्ट करतोय, जो अग्नी जितकं जितकं म्हणून अनुभव विश्वामध्ये आहे, त्या सगळ्या अनुभवांचा तो पाया आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की ज्या अग्निविद्येबद्दल मी सांगत आहे, ती अग्निविद्या म्हणजे निर्गुणाकडून जेव्हा सगुणाकडे हा संक्रमण झालं, त्या संक्रमणामध्ये जे जे काही उत्पन्न झालं, त्या उत्पन्न झालेल्या प्रत्येक गोष्टीला जो चैतन्य या नावाने मी आधार दिला, जे साक्षी चैतन्य या नावाने तुझ्यात वावरतंय, जे वृत्ती चैतन्य या नावाने तुझ्या बरोबर आहे,
जे कुटस्थ म्हणून तुझ्या आतमध्ये सतत वास करत आहे ते त्या अग्नीच्या स्वरूपावरच आहे. म्हणून तुझ्या होत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा जो पाया आहे, या चराचरात ज्या ज्या गोष्टी होतात, अनंत लोकांमध्ये ज्या ज्या गोष्टी चालू आहेत, त्या सगळ्यांचा जो मूळ भाव आहे, त्या सगळ्यांचा जो पाया आहे, त्या सगळे ज्याच्यावर चालतं त्याची गोष्ट मी आत्ता करणार आहे. त्याला आम्ही अग्नी असं संबोधलेलं आहे. त्याला अग्नी असं संबोधण्याचं कारण काय, तर ते पहिलं कृत स्वरूप आहे, पहिलं दृश्य स्वरूप आहे. म्हणून कारण त्याच्या अगोदरचं जर मी काय तुला सांगायला गेलो तर त्याला वर्णन राहणार नाही. आणि आता मी आणि तू असं बोलतोय, द्वैतातलं बोलणं चालू आहे, त्यामुळे द्वैतातलीच उपमा घ्यावी लागेल. साकाराचं वर्णन चालतं, त्यामुळे साकाराची उपमा घेऊन मी तुला सांगतोय. आणि इथे थोडासा तैत्तिरीय उपनिषदाचा सुद्धा भाग येतो. आपल्याकडे तैत्तिरीय उपनिषदामध्ये म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीबद्दल जे सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे जेव्हा ज्या कारणासाठी एकोहम भवस्यामी हा जो संकल्प झाला, त्या संकल्पानंतर जेव्हा सृष्टीचं सुरुवात झालेली आहे, म्हणजे माया आत्ता आपल्या स्वरूपामध्ये येऊन जेव्हा पुढं जायला लागलेली आहे, त्यावेळेला तिने सगळ्यात पहिल्यांदा जे तत्व तयार केलेले ते आकाश आहे. आणि त्याचा संदर्भ तैत्तिरीय उपनिषदामध्ये आहे. तिथे असं म्हणतात, आकाशात वायू, वायूर अग्नी. आता आकाश आणि वायू या दोन्हीलाही साकार रूप नाही आहे. असं असल्यामुळे म्हणजे अग्नी हे पहिलं तत्व नाही आहे, तत्वाच्या दृष्टीने आकाश हे पहिलं तत्व आहे. आणि त्यांनी तेवढ्यासाठी असंही म्हटलेलं आहे की आ समंतात काशते इति आकाशः. काशते म्हणजे शायनिंग, जे संपूर्ण जिथं जिथं म्हणून विचार जाऊ शकतो तिथं तिथं जे अस्तित्वात आहे, जिथं जिथं ते आपल्या स्वतःच्या यांनी चमकत आहे, त्यालाच आकाश असं म्हणतात. पण तसं जरी ते असलं तरी ते आकाराने दिसत नाही, दृश्य स्वरूपामध्ये दिसत नाही, इंद्रियांनी ते पकडता येत नाही. असं इंद्रियांनी पकडता येण्यासारखं जे पहिलं स्वरूप आहे, जे तुला समजायला सोपं जाईल असंही उपमा घेऊन ज्या अग्नीबद्दल मी बोलणार आहे, त्या अग्नीचं फंक्शन किंवा त्या अग्नीचं कार्य मात्र कसं आहे, तर ते जे जे काही होतं त्या त्या सगळ्यांच्या ते मुळाशी आहे. ते मुळाशी असण्याचं कारण काय, कारण ते त्याचं मूळ जे आहे ते त्या निराकार ब्रह्माकडे आहे. पुढे ते असं म्हणतात की ही जी विद्या सांगतोय मी, ही विद्या गुहायाम, म्हणजे एखाद्या गुहेमध्ये असल्याप्रमाणे अशी ही विद्या आहे. म्हणजे ती गुह्य आहे, ती गुप्त आहे, ती राजगुह्य आहे. आणि जसं गीतेमध्ये राजगुह्य नावाचा अध्यायच आहे, त्याचं कारणच असं आहे की अशा प्रकारची ती विद्या आहे की ती गूढ असण्याचं कारण असं आहे की सर्वसाधारण मनुष्याच्या ना ती इच्छेला बळी पडते, ना त्याच्या कार्याला बळी पडते. अगदीच बळी पडली तर ती त्याच्या ज्ञानाला बळी पडते, पण त्याच्यासाठी ती जी काही किंमत मागून घेते ती प्रचंड ज्ञानाची, वैराग्याची, विवेकाची किंमत मागून घेते. असं असल्यामुळे बहुतेक लोकांना ती गुह्यतमच राहते. पण तू आत्ता समोर आलास, तुला ती निश्चित माहिती आहे, तुझ्याकडे असणारा ती तयारी आणि तुझा जिज्ञासूपणा जो आहे तो तसा असल्यामुळे मी आत्ता ती तुला सांगायला जाणार आहे. इथे गोपाल यतींद्र नावाचे एक आणखीन भाष्यकार आहेत. त्यांनी अग्नी का घेतला इथे किंवा अग्नीचा संदर्भ कसा दिला सांगताना असं सांगितलं, अग्नी वायू आदित्य रूपेण समष्टी रूपः विराटम एव. माझ्या स्थूल शरीराला व्यष्टी ते समष्टी आहे. मला जर स्थूल शरीर आहे तर या संपूर्ण विश्वाला स्थूल शरीर असणं क्रमप्राप्त आहे. माझ्या शरीराला स्थूल शरीर म्हणतात, ईश्वराच्या त्या स्थूल शरीराला विराट असं नाव आहे. मला सूक्ष्म शरीर असं नाव आहे, त्यालाच हिरण्यगर्भ असं त्याच्या शरीराला नाव आहे. आता माझ्या शरीराचा जर मी म्हणजे ज्याला अहंकार वाटतो, हा जर मी याचा नियंता आहे असं मला वाटतं, तर अशा या विश्वरूपी शरीराला म्हणजे विराटाला सुद्धा तीन प्रकारचे त्यांनी अग्नी वायू आदित्य या तीन प्रकाराने तो विराट चालतो. जसं मी माझ्या अग्नीवर चालतो, माझ्या अग्नीला मी जठराग्नी म्हणतो, त्याच्या अग्नीला मी वैश्वानर असं म्हणतो. म्हणजे त्याचा वैश्वानर माझा जठराग्नी, त्याचा विराट माझं स्थूल शरीर, त्याचा हिरण्यगर्भ माझं सूक्ष्म शरीर, हे व्यष्टी टू समष्टी या ज्ञानी एकत्रच आहे. असं असल्यामुळे अग्नी वायू आदित्य रूपेण समष्टी रूपम विराटम एव असं असल्यामुळे म्हणून अग्नीचा अभ्यास करणे म्हणजेच विराटाचा अभ्यास करणे, विराटाचा अभ्यास करणे म्हणजे विराटाशी एकरूप होणे, विराट समजणे, विराटाशी एकरूप होणे, अशी ही प्रक्रिया असल्यामुळं
जरी ती द्वैतात असली तरी ती उच्चतम प्रकारची विद्या आहे. म्हणून ती काही लोकांनाच किंवा काही देवगणांनाच माहिती आहे. त्यातला एक धर्मराज असल्यामुळे, यमराज असल्यामुळे यमराजाकडे नचिकेताने ही मागितलेलं आहे आणि स्वतःच यमराज सांगतायत की तू व्यवस्थित ऐक. आता इथे व्यवस्थित ऐक म्हणण्याचं कारण असं आहे की साधारण जेव्हा ही विद्या त्यानं सांगितलेली आहे तेव्हा ती नचिकेताने ताबडतोब स्वीकारलेली आहे, ताबडतोब त्याला समजलेली आहे. आणि म्हणून ते समजण्याचं कारणच असं आहे की याचा अर्थ असा गृहीत धरता येतो की त्याची एकाग्रता त्या पातळीला पोहोचलेली आहे. इथे आचार्यांनी जे भाष्य दिले या मंत्रावर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की एकतर इथे थोडासा आचार्यांनी संस्कृतबद्दल सुद्धा सांगितलं, प्र ते ब्रवीमी असं येतं आणि आपल्याकडे ते प्रब्रवीमी असं क्लासिकल संस्कृतमध्ये म्हणतात. वेदांमध्ये पनिनींच्या अगोदरचा हा मंत्र असल्यामुळं प्र ते ब्रवीमी असं ते आलेलं आहे. एकाग्र मनासन हा शब्द आचार्यांनी इथे मुद्दामून वापरलेला आहे. इथे मूळच्या याच्यामध्ये जर आपण असं बघितलं तर निबोध असा शब्द वापरला आहे मंत्रामध्ये. आचार्यांनी निबोधसाठी एकाग्र मनासन असा शब्द वापरलेला आहे. आता इथे एकाग्रता म्हणण्याचं कारण असं आहे की आचार्यांना इथे दर्शनांचा अभ्यास अपेक्षित आहे. योग दर्शनामधल्या मनाच्या ज्या 5 अवस्था सांगितलेल्या आहेत, 5 पैकी 2 तर आपण नेहमीच अनुभवतो. मूढ अवस्था म्हणजे थोडक्यात म्हणजे डलविटेड, म्हणजे विटच नाही ते डलविटेड, म्हणजे ज्याला काहीच फारसं कळू शकत नाही अशी अवस्था. मूर्छावस्था अशा प्रकारची ती अवस्था आहे. क्षिप्त अवस्था आणि विक्षिप्त अवस्था. क्षिप्त अवस्थेमध्ये आणि विक्षिप्त अवस्थेमध्ये जो फरक आहे, मूढ अवस्था ही पूर्ण तमसाने भरलेली आहे, म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा प्रकाश येऊच शकत नाही, म्हणजे हक्काबक्का होणं अशा प्रकारचा जो प्रकार आहे, म्हणजे काय चाललंय हेच कळत नाही अशी जी अवस्था आहे. क्षिप्त अवस्थेमध्ये रजस असल्यामुळे डिस्ट्रॅक्टेड ज्याला म्हणतो अशा प्रकारची ती अवस्था आहे. आणि विक्षिप्त आणि क्षिप्त अवस्थेमधला फरक इतकाच आहे की जर एखाद्याचं मन असंख्य विचारांमध्ये फिरत असेल, आणि ते फिरतंच, आपण ध्यानाला बसल्या बसल्या आपल्याला कळतं की ते किती ठिकाणी किती मिनिटात किती सेकंदात मायक्रोसेकंदात जाऊन येतं, ती जी अवस्था आहे ती क्षिप्त अवस्था आहे. ते उड्या मारतं, ते चालतं, ते इकडं तिकडं जातं, कारण त्याच्यात रजोगुण तेवढ्या प्रमाणामध्ये भरलेला आहे. त्याची व्याप्ती कमी करणं आणि त्याची संख्या कमी करणं याचा अर्थ रजोगुणाला हळूहळू कमी करणं आणि त्याला निस्तनाभूत करण्याचं काम सत्वगुण करतो. मग अशी एक अवस्था येते की विचार करायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे बुडातून तो क्षिप्तात गेलाय, पण ते इतके प्रचंड व्हायला लागलेत, आता त्या वाहत असणाऱ्या अनेक विचारांपैकी काही विचार मला कमी करून घ्यायचेत अशी जशी भावना व्हायला लागते त्याबरोबर सत्वगुणाचा उदय व्हायला लागतो. आता सत्वगुण जसा 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 पुढे जाईल तसा 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 रजगुणाची व्याप्ती कमी येत जाईल, विचारांची व्याप्ती कमी येत जाते. विचारांची व्याप्ती कमी आली तरी सुद्धा साधारण अवस्था त्याची अशी आहे, योगामध्ये असं सांगितलंय की सूर्याचा प्रकाश अजूनही दिसत नाही कारण ढग भरलेत. पूर्ण आभाळच जर काळ्या ढगांनी भरला असेल तर मी मूढावस्थेमध्ये आहे. आता काय झालेलं आहे, ढग काळे नाही आहेत, सफेदच आहेत, पण प्रचंड विखुरलेले आहेत, अजूनही सूर्यप्रकाश दिसणार नाही. आता मात्र अशी अवस्था व्हायला लागली की थोडा थोडा सत्वगुणाचा प्रभाव वाढायला लागलेला आहे. काही ढग थोडे थोडे बाजूला गेल्यामुळे नकळत केव्हा तरी एखादा किरण आत येतो, परत लक्षात येतं की सूर्य लपलेला आहे. ही जी अवस्था आहे ती क्षिप्त आणि विक्षिप्त मधला फरक आहे. पुढे मात्र असं होतं की जेव्हा मी माझ्या सत्वगुणाचा परिपोष असा वाढवत नेला की व्याप्ती जी रजोगुणाची कमी करायची विचारांची ती कमी करत 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 एक किंवा काही मोजक्या विचारांवर जर मी आणली तर मात्र मी आता एकाग्रतेकडे पाऊल टाकायला सुरुवात केली. जेव्हा त्यातल्या एका विचाराला मी पकडून ठेवीन तेव्हा मी एकाग्रतेला पोहोचलो, आणि जेव्हा ही एकाग्रतेला जी मी पोहोचण्याची माझी अवस्था आहे तिला जेव्हा सहजावस्था येईल तेव्हा मी निरुद्ध अवस्थेला पोहोचलो. असा हा मूढ, क्षिप्त, विक्षिप्त आणि एकाग्र आणि निरुद्ध असा हा प्रवास आहे. त्यातल्या एकाग्रतेला आचार्यांनी हे केलेलं आहे, निरुद्ध म्हटलेलं नाहीये, कारण एकाग्रतेतून निरुद्धता येणार हे त्यांना अपेक्षितच आहे. इथे एकाग्रतेमध्ये त्यांनी सांगण्याचं कारणच असं आहे की अग्निविद्येसाठी जर इतकी एकाग्रता लागते, ध्येय जर अग्नीच्याही पुढे जाऊन मोक्षाचं जर असेल तर त्याला काय लागेल, म्हणजे ज्याची एकाग्रता होत नाही तो तर पहिली गोष्ट म्हणजे अग्निविद्येचाच अधिकारी नाही आहे, आणि जो अग्निविद्येचा अधिकारी नाही त्याच्या दृष्टीनं मुमुक्षत्व म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञानच राहणार आहे.
पुढे ते असं म्हणतात, आणि इथे आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल. आपण उपनिषदांचा जेव्हा अर्थ पाहिला होता तेव्हा आचार्यांचा एक मंत्र होता की उपनिषद नावाचं पुस्तक जे आहे त्या पुस्तकाला उपनिषद म्हणावं की त्याच्यातून होणाऱ्या ज्ञानवृत्तीला उपनिषद म्हणावं. आणि आचार्यांनी सांगितले की दोन्हीही चालेल जर इकडून तिकडे गेलं तर. म्हणून इथे ते एकाग्र मनाबद्दल जे बोलतात ते तसं बोलतात. पुढे ते असं म्हणतात, अग्नी ही स्वर्ग साधनम. अग्नी विद्येने काय मिळेल? स्वर्ग मिळेल, ते मोक्षाचं साधन नाही. पुढे ते असं म्हणतात, अग्नी ही विराट रूपेन. माझ्या साधनेची पातळी मी माझ्या साधनेच्या माध्यमातून इतकी वाढवावी की आता मी आणि माझा असं काहीही शिल्लक राहिलं नाही, की सगळे म्हणजे मी. आणि इथे बरोबर आपल्याला तो कबीरांचा दोहा कळतो, जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही. कारण आता जिकडे भरला घनदाट हरी दिसे, आता सगळीकडे ज्याला पाहिलं त्याला. आणि ही दृष्टी आल्यामुळंच त्या क्रॉसवर सुद्धा जीजसने जे बोललेलं आहे, पार्डन देम, कारण त्याला सगळंच माहीत होतं, हा खेळच माहीत होता. आणि त्यांच्या दृष्टीने हा सगळा खेळच असतो. म्हणून एक सूफी संत म्हणतो, बजी चाहे अतफाल है दुनिया मेरे आगे, होता है शबे शाम तमाशा मेरे आगे. तो असं म्हणतो की हे जे काही चाललंय ना, हा सगळाच खेळ आहे, मला माहिती आहे. संतांची वाक्य अशा प्रकारची तरी येतात की हे सगळं खेळ आहे. नसेल तर मग आपल्या आचार्यांच्या गुरूंचे गुरु जे होते परात्पर गुरु त्यांच्यासारखे येतात. हे झालेलंच नाही आहे. जेव्हा ते झालेलंच नाही आहे म्हणतात तेव्हा त्याच्या सत्यत्वाची त्यांना भ्रांती झालेली नसते. त्या सत्यत्वाला खारिज करण्याचं एकमेव कारण म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणाहून ते त्याच्याकडे पाहतायत त्यावेळेला तशाच प्रकारचे उद्गार त्यांच्याकडे येतात. पुढे त्यांनी आणखीन एक आचार्यांनी असं सांगितलंय की हे कुणाला मिळेल? ही अग्निवेद्या विदुषाम बुद्धम, ज्याची बुद्धी ऋतंबरा पद्धतीने पुढे सरकलेली आहे आणि अशा ठिकाणी पोहोचलेली आहे. आता जेव्हा आपण म्हणतो, बुद्धी हे स्थूल किंवा ज्याला आपण जड तत्व म्हणू, त्या जड तत्वातली सगळ्यात तलम अशी गोष्ट बुद्धितत्व आहे. म्हणजे बुद्धितत्वाच्या पेक्षा आणखीन सूक्ष्म असं काही नाही आहे. जेव्हा कारण ज्याच्यातून निघणारा विचार, ज्याच्या अंतःकरणातून निघणारा विचार हा जर अशा वेगाने अशा ठिकाणी इतक्या ताकदीने धावू शकतो, तर त्याची जी आई अंतःकरण, त्याचं जे सगळ्यात उत्तम स्वरूप, सत्वगुणाचं जे स्वरूप आहे, ती बुद्धी, हा असा एक भाग आहे की त्याच्या पलीकडे सूक्ष्मच आहे, स्थूल काहीच नाही आहे. त्याच्या पलीकडे चैतन्यच आहे, जड काही नाही आहे. तेव्हा इकडून तिकडे जाण्यासाठी, आणि म्हणतात त्यांनी त्याची फार सुंदर उपमा दिलेली आहे. बुद्धीला त्यांनी त्या जो मंत्री असतो त्या मंत्र्याच्या दरवानाची उपमा दिलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत तो बोलवत नाही, जोपर्यंत दरवान घेऊन जात नाही, तोपर्यंत आपण भेटूच शकत नाही. तुमच्यापेक्षा दरवान मोठा नाही आहे, माझ्या आत्मतत्वापेक्षा माझी बुद्धी मोठी नाही आहे, पण जेव्हा भेटायला मला परमात्म्याला जायचं तोपर्यंत मला त्याचीच मदत घ्यावी लागते. जेव्हा भेटायला जातो तेव्हा तो बाहेरच राहतो. म्हणजे बुद्धीला सोडूनच आत जायचं आहे. त्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे ते. इथे बुद्धी किती महत्त्वाची आहे याचं भान असल्यामुळं आचार्यांनी स्वतःच सांगितले की विदुषाम बुद्धम, अशा प्रकारची बुद्धी ज्याच्याकडे झालेली आहे त्याला ही अग्निविद्या प्राप्त होणार आहे असं ते म्हणतात. पुढच्या मंत्रामध्ये 15वा मंत्र आहे, लोकादिम अग्नी तम उवाच तस्मै या इष्टका यावतिर्वा यथावा सचापि तत् प्रत्यवदत ययोक्तम अथास्य मृत्युः पुनरेवाह तुष्टः. आता इथे सांगून झालेलं आहे, यमधर्मांचं सांगून झालेलं आहे आणि ते नचिकेताला ताबडतोब कळालेलं आहे. त्याला एक संथ असं म्हणतात किंवा आपण एक पाठी असं म्हणतो. आणि हे एक पाठीपणाबद्दल आपल्याला बऱ्याच वेळेला गंमत वाटते की असं काहीतरी लिहिलं असेल इथं म्हणून. अगदी अलीकडे घडलेली गोष्ट म्हणजे चिन्मयानंद स्वामी पहिल्यांदा ते इथून त्यांचे जर आत्मचरित्र वाचलं तर ते स्वातंत्र्य युद्धात होते. ते स्वातंत्र्य युद्धात सगळं काही अगदी पूर्णपणे त्याच्यामध्ये होते. लखनौ युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी MA केलं होतं. उत्कृष्ट लॉन टेनिस खेळायचे आणि अत्यंत चांगलं इंग्रजी होतं. इंग्रजी हा त्यांचा अत्यंत आवडता विषय होता. त्यांना पकडलं गेलं.
आत्ता जिथे बिन लादेन राहत होता त्या अबटाबाद तिथं ते होते. तिथे जवळजवळ 1 वर्ष ते अज्ञातवासात राहिले. आणि आता कोण आता आपल्याला ओळखणार आहे, आता काय आपल्यावरचा खटला वगैरे काय भरणार नाही असं वाटल्यामुळे ते परत आले आणि ते पकडले गेले. पकडले गेल्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकलं. अशा जेलमध्ये टाकलं की तिथल्या जेलरची अशी खात्री, म्हणजे त्याचा एक असा हे होता, म्हणजे काय म्हणतो त्याला, प्रसिद्धी अशी होती की आलेला प्रत्येक स्वातंत्र्य सेनानी तिथं जर आला तर त्याची मृत शरीर बाहेर यायचं, इतक्या प्रकारचा तो त्रास द्यायचा. त्यांनी तसा त्रास चिन्मयानंदांना दिला. पण तोपर्यंत याचा गाजावाजा झाला तर आपल्या पोलीस डिपार्टमेंटवर काहीतरी बालंटे यायला नको, म्हणून याचं काय करायचं असं ठरलं. म्हणून संध्याकाळी त्यांनी त्यांना उचललं, कारण ते पडलेच होते खाली. ते उचललं आणि गाडीत घातलं आणि त्या चंदीगड त्या शहरातून पुढे जात असताना असं कडेला टाकून दिलं. ते पडले, ते तसेच पडले होते, अर्धवट शुद्धीच्या अवस्थेमध्ये होते. त्यावेळेला समोरून तिकडून एक बाई जात होती, त्याला यांचं नाक दिसलं. तिच्या मुलाचं नाक तसं होतं. प्रारब्ध कसं गोष्टी घडवतं, म्हणून त्यांना घरी आणलं, शुश्रूषा केली, ते बरे झाले. आता बरं झाल्यानंतर त्यांनी काय केलं, तर आता पुढे काय, तोपर्यंत देश स्वतंत्र झाला म्हणून त्यांनी एका वृत्तपत्रामध्ये नोकरी धरली. चांगल्या प्रकारचे संपादकीय अमुक तमुक ते लिहायचे. एक दिवस त्यांच्या असं मनात आलं की ह्या भारताला जर सगळ्यात मोठे जर कोण ठगवत असेल तर हे साधुसंत लोक ठगवत आहेत. तेव्हा त्यांचा काहीतरी पुरता समाचार घेतला पाहिजे. म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं की शिवानंद नावाचे स्वामी आहेत ऋषिकेशला. ते म्हणाले ठीक आहे, यातला मोठा कोण आहे ना त्याचाच पहिल्यांदा पर्दाफाश केला पाहिजे. म्हणून शिवानंदांना एक्सपोज करण्यासाठी गेले होते ते स्वतःच म्हणायचे, आय वेंट टू एक्सपोज हिम, आय गॉट एक्सपोज्ड, असं त्यांचंच वाक्य आहे. तिथे गेले, 3 महिने राहिले. इकडून तो एडिटर फोन करत राहिला, कधी येणार बाबा परत, तुझं अजून काय आर्टिकल आलं नाही, अजून थोडा वेळ लागेल, कारण विचार चालू झाले होते. शेवटी फोन केला, मी येत नाही, नोकरी गेली काय, राजीनामा सुद्धा नाही, तुमचं तुम्ही बघा, मी परत येत नाही आहे. तिथेच थांबले, शिवानंदांना भेटले, तिथेच त्यांचं विधिवत संन्यास दिला गेला. चिन्मयानंदाचं नाव झालं. नाव झाल्यानंतर आता त्यांनी गीतेचा तिथे अभ्यास सुरू केला. आणि जेव्हा गीतेचा अभ्यास चालू होता तेव्हा त्याने सांगितले की गुरुदेव मला आता पुढची विद्या वगैरे सगळी, तर ते म्हणाले मी तुझा गुरु नाही, ते तुझे गुरु जे आहेत ते तपोवनजी महाराज म्हणून आहेत, ते तिकडे जा. जा म्हटल्यानंतर ते गेले. लगेच ते जाताना म्हटले माझी चिठ्ठी घेऊन जा. पण नाही, पहिल्यांदा ते म्हणाले तू फक्त माझ्याकडून आलोय म्हणून सांग. ते जवळजवळ 150-200 मैलाचं अंतर तोडत चालत तिथं पोचले. तिथे गेल्यानंतर लक्षात आले की तपोवनजी महाराज नावाचे कोणीतरी ग्रस्त आहेत, ते असे गंगेच्या काठी आत जंगलामध्ये झोपडी आहे तिथं थांबायचे. तिथे गेले, बराच वेळ थांबले. मनात शंका होते, हा माणूस काही शिकवणार माहिती नाही, कमीत कमी शिवानंद माहितीतले तरी होते, साधकाची अवस्था कशी असते पण. आणि तिथे जेव्हा ते आले परत तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज मला शिवानंद स्वामींनी पाठवलेलं आहे आणि मला शिकायचं आहे म्हणून. म्हणजे चिठ्ठी कुठे आहे? म्हटलं मला सांगितलं, मी तसं कसं येईन, सांगितलं चिठ्ठी आणली का? नाही, मग नाही शिकू शकत म्हणाले. परत 200 किलोमीटर मागे परत आले आणि शिवानंदांना म्हटलं काय माणूस होतं, चिठ्ठी, आजची चिठ्ठी मागितली का त्यांनी? हे सगळं खेळच चालला होता. चिठ्ठी लिहून दिली, तिथं पोचले. बरं पोचल्यापर्यंत मग त्याने सांगितलं तर चिठ्ठी आली तर सुरू करू आपण. त्याने सांगितलं अटी असतील. अट नंबर 1, कोणताही मंत्र एकाच वेळेस सांगणार, तो पाठ झाला पाहिजे, सांगितलेलं समजलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी जर आदल्या दिवशीचा मंत्र पाठ आलेला नाही आणि समजलेला नाही असं झालं तर सोडायचं. अशा परिस्थितीमध्ये चिन्मयानंदांनी 2 वर्ष तिथे अभ्यास केला. आणि गमतीची गोष्ट अशी आहे, ज्या गीतेसाठी चिन्मयानंद प्रसिद्ध आहेत त्यांना त्यांनी गीता शिकवलीच नाही. काय सांगितलं 2 वर्षांनी, तुला गीता शिकवायला लागणार नाही, तू जा म्हणाले, तुला गीता समजलेली आहे, तो आता जे काय बोलशील ते गीतेवर ते बरोबरच आहे, तू जा. तिथे फक्त पंचदशी आणि बाकीचे ग्रंथ त्यांनी शिकवले त्यांना. याचा अर्थ एकसंथा हे नचिकेताचं जे आहे हे असू शकतं. अशा प्रकारचे अगदी अलीकडे 1951ची गोष्ट आहे, म्हणजे 48-49ची गोष्ट आहे. इथं जर होऊ शकतं तर त्यावेळेला तसं होतंच. अशा या नचिकेताने हे सगळं शिकल्यामुळं आता त्याच्यावर त्या शिकण्याच्या कृतीला पाहून यम अत्यंत आनंदी झालेला आहे. आणि तो आता असं म्हणतोय, लोकादिम अग्नी तम उवाच तस्मै. म्हणजे आता इथे परत लोक आलेलेच आहे. लोकादिम म्हणजे हे सगळे लोक तयार व्हायच्या अगोदर, म्हणजे सगळे भूलोक, अमुक लोक, तमुक लोक तयार व्हायच्या अगोदर काय होतं तर हा अग्नी होता. तो अग्नी, लोकादिम अग्नी तम उवाच तस्मै या इष्टका यावा तिरवा यथावा. म्हणजे हा जो यज्ञ करायचा आहे याच्यासाठी किती विटा लागतील, इष्टका म्हणजे वीट,
किती विटा लागतील, किंवा यावतिर्वा म्हणजे हाव मेनी, कशा पद्धतीने, त्रिकोणी किंवा जसे यज्ञाचे नियम आहेत. आता हे सांगण्याचं कारण इतकंच आहे की जसा एखादा यज्ञ, आता आपल्या लक्षात असं येईल की जेव्हा जेव्हा प्रतीकाच्या रूपामध्ये यज्ञ केला जात असेल, जेव्हा जेव्हा प्रतीकाच्या रूपामध्ये कोणतीही गोष्ट केली जाते, तेव्हा प्रतीक समोर घेण्याचं कारण हे त्याच्या मागची भूमिका माहीत असल्यामुळे ते प्रतीक पुढे घेतलं जातं. जेव्हा हा अग्नी, हा यज्ञ ज्याच्या लक्षात येईल, तेव्हा तो जेव्हा यज्ञ करायला बसेल तेव्हा त्याचा खरा यज्ञ पूर्ण होईल, कारण त्या यज्ञामागची त्याला भूमिका माहिती असेल. आणि अशीच अपेक्षा सगुणाच्या पूजेमध्ये आहे. म्हणून देवाला दोन हात जोडून जेव्हा नमस्कार करतो तेव्हा सगळ्यांनी केलं म्हणून मी केलं अशा पद्धतीने होतो, की खरोखरच मला त्या तत्वाची जाणीव झाली म्हणून मी साष्टांग दंडवत घातलेला आहे असं माझ्या मनामध्ये जेव्हा येतं, तेव्हा पहिल्यांदा मला त्या सगुण पूजेमागचं निर्गुण तत्व कळतं. काका परत परत सांगतात, वाच्यार्थाने तो विठ्ठल आहे, लक्षणार्थाने ते परब्रह्म आहे, हे लक्षात ठेवावंच लागेल असं जे काका म्हणतात. आणि याची दक्षता प्रत्येक घडीला जो ठेवतो तो मोक्षाला कारणीभूत होतो. सावधानी दक्ष तया तात्काळीची मोक्ष. ती जी दक्षता या ओवीमध्ये समर्थांना अपेक्षित आहे ती या प्रकारची दक्षता आहे. पुढे ते असं म्हणतात की सचापि तत् प्रत्यवदत ययोक्तम. जे काय तुला सांगितलं प्रत्यवदत, तू परत लगेच मला सांगितलंस. मी तुला ही विद्या शिकवली, शिकून संपती नाही तोपर्यंत तू मला सांगितलंस. हे बघून मला अत्यंत आनंद झालेला आहे. आता अत्यंत झालेल्या आनंदापोटी त्यांनी काय केलेलं आहे, आनंद झाला म्हणून एक ॲडिशनल बोनस वर दिलेला आहे. 3 तर दिलेलेच आहेत. आणि तो वर कोणता दिला तो आता 16व्या मंत्रामध्ये येतोय. पण 15व्या मंत्राबद्दल आचार्यांनी काय सांगितलेलं आहे, एकतर ते असं म्हणतात की लोकानाम आदी प्रथम शरीर इत्वात अग्निही, म्हणजे कोणतीही गोष्ट तयार व्हायच्या अगोदर सगळ्यात पहिलं तत्व मायेने जे तयार केलं ते अग्नितत्व आहे. दिसणारं न दिसणारी 2 तत्व त्याच्या अगोदर झाली. कारण नासदीय सुक्तामध्ये सुद्धा प्रचंड खुलासा झालेला आहे कशा पद्धतीने सृष्टीचं हे झालेलं आहे. अगदी शब्दशः जरी घेतलं तर ते जवळजवळ आपल्या आधुनिक सगळ्या शास्त्रीय जितक्या थेरीज आहेत त्याच्याशी ते अगदी मेळ खाणारी अशी गोष्ट आहे. पण नासदीय सुक्तामध्ये आणि ऐतरेय ब्राह्मणामध्ये फरक नाही आहे. दोन्ही ठिकाणी असाच प्रकारे सांगितलं, आकाश वायू अग्नी, अग्नीनंतर जल आहे, जलानंतर पृथ्वी तत्व आहे, पृथ्वी तत्वानंतर औषधी आहे म्हणजे व्हेजिटेबल्स आहेत, औषधीपासून पुढे मग अचरचर अशा प्रकारची ती शृंखला आहे. आचार्य पुढे आणखीन असं म्हणतात की प्रति उच्चारेण तुष्टहा, तू ज्या पद्धतीने हे मला सांगतो, तुझा जो ग्रास्प आहे, तुझी जी पकड आहे या विषयावरची, ते पाहून मी अत्यंत आनंदी झालेलो आहे. वरत्रय व्यतिरेकेन, म्हणजे परमेश्वराच्या आराधनेमध्ये जो तत्परता दाखवतो, किंवा मंदाताई ज्या पद्धतीने सांगतात की सारखं काहीतरी देवाचंच करावं असं वाटतं, इतका सत्वगुणाचा परिपोष की अळसाचं नाव नाही. मिळेल तो वेळ फक्त देवाच्या कारणी जो घालतो त्याच्यासाठी देवच स्वतः समोरून पुढून येतो. इथे मागायच्या अगोदर ते ज्ञान तर दिलेलंच आहे, पण ज्या पद्धतीने ज्ञान, म्हणून भक्तावर जो खुश होतो. ताईंनीच सांगितलेलं उदाहरण आहे की जेव्हा नारदांना भगवान कुठं दिसले नाहीत युद्धामध्ये, महाभारताच्या युद्ध संपलेलं आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे, त्यांच्या ज्या राहुट्या होत्या तिथं ते सापडायला पाहिजेत, तिथं भगवान दिसत नाहीत. कुठं भगवान आहेत म्हणून बघायला गेल्यानंतर जे चित्र पाहिलं ते असं होतं की झोपलंय कोण, पार्थ झोपलाय. पार्थाचे जे केस आहेत ते लांबच्या लांब केस सगळेच्या सगळे असे खाली त्या एका भांड्यामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये आहेत. त्या पाण्यामध्ये, गरम झालेल्या त्या पाण्यामध्ये पार्थाचे केस आपल्या हातात घेऊन कोण धुतंय, भगवान धुत आहेत. याचा अर्थच असा की भक्ताच्या भक्तीला परमेश्वराचा प्रतिसाद किती मोठा आहे ते या मंत्रामधून आपल्या लक्षात येतं. इथे आता स्वतः खुश होऊन, स्वतः आनंदित होऊन, म्हणजे हे एकच क्षेत्र असं आहे की जिथे द्वेषाला वाव नाही. म्हणून सहना होतो जे मा विद्विषावह हे जे आहे आम्ही करण्याची शक्यता आहे, कारण अजूनही आम्ही विद्यार्थी पातळीवर आहोत. एकदा पुढे गेल्यानंतर गुरुच्या दृष्टीने शिष्यांनी उत्तमात उत्तम करावं याच्यासारखा गुरुला आनंदच होत नाही. आणि याचं हे उत्तम उदाहरण आहे. पुढे ते असं म्हणतात, वरम दित्सु, मी आता तुला एक वर देणार आहे. कोणता वर देणार आहे, तम ब्रवीत प्रियमाणो महात्मा
वरम तवेह अद्यम ददाती भूयः, पुन्हा एकदा, भूयः म्हणजे पुन्हा एकदा मी तुला एक वर देणार आहे. तवैव नामना भवितायम अग्नी, हा जो अग्नी आहे आता इथून पुढं तुझ्याच नावाने ओळखला जाईल. आता कोणीही त्याला अग्नी म्हणणार नाही, त्याला नचिकेताग्नी असंच म्हणते. आता नचिकेताग्नी असं म्हणताना दोन प्रकारचे याच्यामध्ये अर्थ अध्यवृत आहेत. एक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे या अग्नीला तुमचा अग्नी समजू नका. कुठेही काडी टाकली आणि जो लागला तो अग्नी आणि हा अग्नी एक असं नव्हे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन ज्या सोपस्कारामध्ये, ज्या विधींमध्ये तुम्ही आहात त्या विधींचा त्याग करायचा नाही आहे, पण त्या विधींच्या अग्नीलाच हाच शेवटचा अग्नी असंही समजू नका. हाही त्याच्यामधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ते असं म्हणतात की हा अग्नी आणि तो अग्नी वेगळा आहे आजपासून कशामुळे सिद्ध झालं, तर तो नचिकेताग्नी असेल आणि हा यज्ञातला अग्नी असेल. अशा प्रकारे सुद्धा ते पुढे सांगितलेलं आहे. आणि पुढे ते असं म्हणतात शृंकाम च इमाम अनेक रूपानां ग्रहान. आता यमधर्म स्वतः त्याला असं म्हणतात की तुला मी एक वर दिलेला आहे, तो वर असा आहे की हा अग्नी तुझ्या नावाने ओळखला जाईल, आणि म्हणून ते त्याला एक शृंखला म्हणजे एक माला त्याच्या गळ्यामध्ये घालतायत. आता हे शृंकाम जे आहे, शृंकाम म्हणजे माळा किंवा हार गळ्यामध्ये जो घालतो तो. आता या शृंकामचा सुद्धा अर्थ भाष्यकाराने फार वेगळा लावला आहे. अग्निविद्या शिकलेला आहे म्हणजे इंद्रलोक ब्रह्मलोकाची प्राप्ती झालेली आहे. हिरण्यगर्भाशी ज्याचं सूक्ष्ममन आता तादात्म्य झालेलं आहे, विराटाशी त्याचं स्थूल शरीराचं तादात्म्य झालेलं आहे, तो विश्वरूप झालेला आहे नचिकेत. अशा विश्वरूप झालेल्या नचिकेताला कसली माला दिलेली आहे? ती प्रकृतीची माला आहे, असं कृष्णानंदांचं मत आहे. प्रकृतीची माला म्हणजे काय, तर जे जे काही प्रकृती उद्भव आहे, या प्रकृतीमध्ये जे जे काही होऊ शकतं, होतं, होण्याची शक्यता असते, ते सगळंच्या सगळं आता तुझ्याकडं आलं. म्हणजे तू सगळ्या प्रकारच्या प्रकृतीच्या बरोबरीच्या सगळ्या सिद्धी आता तुझ्याकडे आलेल्या आहेत. तू जे काही म्हणशील ते होईल, तुला जे जे काही हवंय ते मिळेल, तुला जे जे काही जाणून घ्यायचंय ते कळेल. आणि म्हणून ब्रह्मलोकाचं किंवा इंद्रलोकाचं वर्णन करताना जिथे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळाचं ज्ञान एकाच वेळी होतं. आता प्रश्न असा येतो की भूतकाळचं ज्ञान असू शकेल का? याच्यात थोडंसं असं वाटतं की हे मायथॉलॉजी तर नसेल, पण ही जर मायथॉलॉजी असेल तर मग स्वामी विवेकानंदांनी आपल्या शिष्याशी संवाद करत असताना एक अत्यंत कॅज्युअल एक वाक्य म्हटलं होतं. त्यांनी विचारलंय स्वामीजींना की स्वामीजी असं आठवतं का हो, सिद्धीमध्ये असं काही येतं का मागचं? ते म्हणाले हो येतं. हा त्याचं काय इच्छा सोडे ना. ते म्हणाले स्वामीजी तुम्हाला आठवत असेल की तुमचं काय? ते म्हणले 41 जन्मापर्यंतचं आठवतं, पण काय करायचं आपल्याला त्याचं काय? असं सहज बोलून गेलेले आहेत ते. त्यांच्या 1901 नंतरच्या म्हणजे 2ला गेलेत, 1901 आणि 2च्या मधला हा संवाद आहे. असं स्वामीजी जेव्हा सांगतात याचा अर्थ असा आहे की अशी कोणती तरी विद्या असू शकेल ज्याच्यामुळे तुम्हाला भूत आणि भविष्याचं ज्ञान. पहिलीच गोष्ट म्हणजे हे अजूनही शांत बुद्धीतलंच चाललंय. शांत बुद्धीमध्ये न बसणारं जे तत्व आहे ते तर वेगळंच आहे. शांत बुद्धीतच इतक्या मोठ्या गोष्टी आहेत. आणि या स्वामीजींना या सगळ्या माहिती तर होत्याच होत्या, या उलट स्वामीजींना याच्याबद्दल नुसतं कौतुक वाटायचं. आणि हे कौतुक वाटायचं म्हणून स्वामीजींच्याकडेच स्वतः स्वामीजी, एक वाक्य स्वामीजींचं, बिटवीन युअर हेवन्स अँड अर्थ माय डिअर देर आर सो मेनी थिंग्स विच यू डू नॉट नो, असं स्वामीजींनी सांगितलं आहे. असं का सांगितलं आहे? पहलगाम म्हणून काश्मीरमधली जी जागा आहे तिथे स्वामीजी जेव्हा परिव्राजक व्रताला गेले होते त्यावेळी तिथे एक विचित्र त्यांनी प्रकार पाहिला. आता स्वामीजींनी सांगितलं म्हणजे तो सत्यच आहे. एक अत्यंत तापलेली लाल झालेली कुऱ्हाड, लोखंडाची कुऱ्हाड अशी ठेवलेली होती, आणि एक माणूस त्या कुऱ्हाडीला तापलेल्या अवस्थेमध्ये हातामध्ये घेऊन खांद्यावर टाकून तिथे त्या रिंगणामध्ये फिरत होता. तो काहीतरी त्यांचा तिथे प्रकार चालला होता. सगळ्यांना विचारलं त्यांनी गर्दी पाहून काय, ते म्हणाले त्याला भूत लागलेलं, तो असं काहीतरी करतो. पहिली गोष्ट स्वामीजी म्हणजे कोणती गोष्ट खात्री केल्याशिवाय त्यांनी रामकृष्णांची खात्री करून घेतलेली आहे, त्यामुळे बाकीच्यांचा काही प्रश्नच नाही आहे. त्यांनी स्वतः जाऊन त्याला चुकून हात लावायचा प्रयत्न करताना त्यांना इथे भाजलं, त्याला पुळका आला नंतर. म्हणजे त्यांची खात्री झाली की हे असंच आहे. त्यांना हे कळे ना की हे कसं, याला भाजत नाही, हे मला तर म्हणजे हात लावता आला नाही, हा हातात घेतोय आणि ते खांद्यावर पण घेतोय आणि त्याला त्याच्या कातडीला काहीच होत नाहीये, हे त्यांनी पाहिलेलं आहे. हे असं कसं काय?
तिथं ते वाक्य त्यांनी काढलेलं आहे की बिटवीन हेवन्स अँड द अर्थ माय डिअर देर आर सो मेनी थिंग्स विच युअर इंटेलेक्ट कॅनॉट कॉम्प्रिहेंड. हे जेव्हा झालं तेव्हा त्याच माणसाने विनंती केली की तुम्ही कोणतरी स्वामी आहे याला ठीक करा. आणि स्वामीजींनी पुढं फार छान लिहिलं आहे विनम्रतेचं कसं असतं संतांचं विनम्रता. ते म्हणाले त्यांचा कसा काय माझ्यावर विश्वास, मी आपलं त्यांच्या म्हणण्याला मान्य द्यायची म्हणून एक साधा मंत्र म्हटला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचं भूत निघून गेलं. सांगताना त्यांनी अत्यंत साधेपणाने सांगितले. पण अशा वरदहस्त व्यक्तीचा हात पडल्यानंतर म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याला जे झालं होतं ते सुद्धा बुद्धीच्या अनाकलनीय होतं आणि ते काढून कसं टाकलं हे त्याच्याही पलीकडे अनाकलनीय होतं. याच्याही पेक्षा आपल्याला सगळ्यांना माहीत असणार एक स्वामी विवेकानंदांची फार चांगली गोष्ट आहे, म्हणजे घडलेली कथ आहे. महाबळेश्वरला स्वामी विवेकानंद होते. ज्या खोलीमध्ये राहिले त्या खोलीच्या पलीकडच्या खोलीमध्ये स्वामी विवेकानंदांनी 21,000 होते एकूण, म्हणजे आजाराने भरलेला देह असं म्हणता येईल. 21,000 होते. त्यातला एक होता त्यांना इन्सोमनिया, त्यांना झोप येत नव्हती. अगदी शेवटी म्हणायची की केव्हा मला माता झोप देणार आहे माहिती नाही. मला ते मागायचे, त्यांना विचारलेलं आहे तुम्हाला काय मागायचं आहे परमेश्वराकडे मागायचं, तर ते म्हणले नाही झोप मागेन मी. इतकी त्यांना कमी झोप, त्यांना चांगली झोपच लागायची नाही. जागी असताना पलीकडच्या खोलीतून एक लहान मुलगी रडण्याचा आवाज आला म्हणून ते तिकडं बघायला गेले तर पाहिलं तर एक मुलगी तिथं अशी बसलेली होती आणि ती रडत होती. तर त्याने विचारलं काय, ते म्हणाले नाही काय जन्मल्यापासून असंच आहे, ती झोपतच नाही. किती वर्षाची मुलगी आहे? 3 वर्षाची मुलगी आहे. स्वामीजी म्हटलं मग काय 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 करायचं? म्हणाले सगळं करून झालं, आम्ही तसे सुखवस्तू आहोत, आम्ही सगळं केलेलं आहे पण काय होत नाही आहे. स्वामीजी जवळ गेले, तिच्या डोक्यावर हात ठेवला, ती पोरगी पडदेशी झोपली. ती तिची पहिली झोप. ही कोण मुलगी? भाग्यश्री पटवर्धन नावाची जी तारीख आहे तिची आजी. पटवर्धन घराण्यातल्या होत्या त्या आणि त्यांना त्या दिवसानंतर झोप लागायला लागली. आता प्रश्न असा की त्यांना झोप का लागली नाही हेही बुद्धीच्या पलीकडे आहे. यांनी काय केलं ज्याच्यामुळे लागली हेही बुद्धीच्या पलीकडे आहे. तेव्हा इथे ही जे शृंखामचे इमाम म्हटलेलं आहे, ही जी शृंखला आहे ती अशा प्रकारची शृंखला आहे की ती ज्याच्या गळ्यामध्ये पडते त्याला या सगळ्या गोष्टी ज्ञात होतात. थोडक्यात म्हणजे साधारण कामधेनू त्याच्या हातामध्ये येते असं म्हणू, कल्पतरू किंवा कामधेनू त्याच्या हातामध्ये येतो. आता अनेक रूपांग्रहान म्हणजे जितक्या रूपांनी ही प्रकृती पुढे जाऊ शकते, प्रसवू शकते, त्या सगळ्या रूपांची तुला अगोदरच माहिती होईल. आम्हाला आत्तापर्यंत झालेल्या रूपांची माहिती आहे, अजूनही अशी काही रूपं असतील जी आपल्याला माहीत सुद्धा नसतील, किंबहुना आत्ताच ती असतील आपल्याला माहिती नसतील. असं जर असेल तर हे सगळं माहिती होऊ शकेल. आचार्य पुढे असे म्हणतात, शिष्य योग्यता प्रियमाना. नचिकेत कसा आहे आचार्यांच्या दृष्टीने? शिष्य योग्यता प्रियमाना, योग्य असलेला शिष्य हा प्रियमान असतो गुरुला, असं आचार्यांना सांगायचं आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे, गुरुचा एक फार महत्त्वाचं वर्णन आचार्यांनी इथे केलेलं आहे. अक्षुद्र बुद्धी ही, ज्याची बुद्धी क्षुद्र, हलकी, खालच्या प्रतीची नाही. गुरु कसा असावा त्याला इंग्रजीमध्ये मॅग्नॅनिमस असं म्हणतात. म्हणजे अक्षुद्र बुद्धी, फिसिलॅमिनस म्हणजे क्षुद्र बुद्धी, मॅग्नॅनिमस म्हणजे जे जे काही माझ्या शिष्याचं होतंय ते बघून आणखीन आनंदच वाढत चाललाय, अशा प्रकारचे ते आहेत. आणि त्यांनी आणखीन एक शब्द वापरलाय, कर्ममयी. आता कर्ममयी हा शब्द इथं वापरण्याचं कारण असं आहे, हे सगळं ऐकत असताना वाचत असताना असं वाटतं की काय नचिकेत किती मोठा आहे, त्यांनी किती मोठे मोठे वर घेतले आणि हळूहळू आपल्याला हेच खरं असं वाटायला लागतं. अचानक आचार्य सांगून जातात, कर्ममयी हे परत एकदा कर्माशीच संबंधित आहेत. कर्मानी ज्ञान होणार नाही, आत्मज्ञानाशिवाय ती गोष्ट सद्वस्तू आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे हे कितीही जरी वर गेलं तरी ते कर्ममयी आहे किंवा कर्माशी संबंधित आहे हे लक्षात आलं पाहिजे, असं आचार्यांचं इथंपर्यंतचं सांगणं आहे. मला वाटतं 8:30 वाजले. अजूनही तत्त्वज्ञानाचा कठोपनिषदांचा जो भाग आहे तिथंपर्यंत अजून पोचायचं आहे. आपण हळूहळू प्रवेश होतोय तिथे. दुसऱ्या वरानंतर तिसऱ्या वराकडे जाणार आहोत. तिसऱ्या वरामध्ये थोडासा उपोद्घात आहे आणि त्याच्यानंतर कठोपनिषदाचं जे खरं तत्त्वज्ञान आहे ते तिथून पुढे चालू होतं. इथंपर्यंत परिस्थिती अशी झालेली आहे की नचिकेताच्या ज्या भावना आहेत, त्याच्या जे विचार आहेत, त्या विचाराला अनुसरून, त्याच्या तयारीला अनुसरून, त्याच्या संबंधित किंवा ज्या सगळ्या विश्वाशी संबंधित त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या वस्तूंचं पहिल्यांदा निराकरण झालेलं आहे.
आणि आता त्या विश्वाशी संबंधित अजिबात नसलेल्या अशा प्रश्नाच्या निराकरणाकडे ते चाललेलं आहे. जवळजवळ हीच अवस्था साधकाची आहे. पहिल्यांदा त्याचा वाजश्रवा होता, तसं माझं पहिल्यांदा माझं कुटुंब किंवा माझा जो काही अनुभव विश्व आहे, मी ज्याच्याशी संबंधित आहे, तिथं मी पहिल्यांदा अडकलेला असतो. त्यामुळे पहिल्यांदा त्याने तिथून सुटका करून घेतलेली आहे. आणि ती कशी करून घेतलेली आहे की अशा पद्धतीने की परत आता ते माझ्या मागं लागणार नाही. कारण त्याची एकदा शांत संकल्प त्याचा झाला, म्हणजे त्याचंच कर्म चांगलं झालं, तर आता मला त्याचा काही त्रास होणार नाही आहे. त्याने दुसरं काय मागून घेतलेलं आहे की असं काहीतरी व्हावं की ह्याच्यातलं जे काही अत्युच्च आहे तेच एकदा संपवून टाकावं. खूप भूक लागली आहे ना, त्याला अशी पक्वान्न खायला घाला की त्याला परत भूक लागू नये, म्हणजे तिकडचं आता काय राहू नये शिल्लक. असं करून तो साधारण इंद्रिय गोचर ज्या ज्या गोष्टी आहेत, जितक्या जडाशी संबंधित आहेत, त्या सगळ्या वस्तूंचा त्यांनी उहापोह या 2 वरांपर्यंत संपवलेला आहे. आता जडातून चैतन्याकडे जाण्याची प्रक्रिया चालू होणार आहे. चैतन्याशी संबंधित, चैतन्याला प्राप्त करणे, चैतन्यमय होणे, किंवा काकांनी सांगितल्याप्रमाणे नित्यप्राप्ताची प्राप्ती नेमकी कशी करायची, तिकडं आता हळूहळू उपनिषद पुढे जाणार आहे. हरिओम.